टोरंटोच्या मराठी भाषिक मंडळाचा जो एक भाग आहे सिनियर्स फोरम, त्याच्यातर्फे तुम्हा सर्वांचं स्वागत. हा आमच्या फोरमचा जून महिन्याचा कार्यक्रम सुरू होती, हा आता सुरू होतोय. आमच्या फोरमने मागच्या वर्षीपासून जेव्हा कोविड सुरू झालं तेव्हापासून एकमेकांशी संवाद साधण्यासाठी या दर महिन्याला झूम मीटिंग चालू केल्या. तर त्याचाच एक भाग म्हणून टोरंटोच्या डॉक्टर अरुणा कोल्हटकर या इन्साइट इंटू युअर लॅब रिपोर्ट्स या विषयावरती आपल्याला माहिती देणार आहेत. बरेच वेळा काय होतं की आपण जेव्हा आपले रिपोर्ट्स पाहतो त्यावेळेला मला एका गोष्टीची आठवण होते. माझे वडील पोस्टामध्ये होते, पोस्टमास्टर म्हणून. छोटं गाव होतं फलटण म्हणून. तर तिथे मला बरेच वेळाचा अनुभव यायचा की हे पोस्टमन जेव्हा सगळे पत्र घेऊन एकत्र करून वाट्याला निघायचे तेव्हा कोणतरी गावातला कोणतरी व्यक्ती तिथं विचारायला यायची माझं काही पत्र आहे का. तर त्या पोस्टमनने पत्र हातात काढून दिलं की ती व्यक्ती म्हणायची, बस अरे बाबा रे तूच मला वाचून दाखव, कारण त्याला वाचता येत नव्हे. तसं काहीच आपलं होतं. आपल्याला जेव्हा लॅबचा रिपोर्ट येतो तेव्हा आपण डॉक्टरकडे नेऊन देतो. आता ऑनलाईन सगळं मिळतं, आपण पूर्वी आपण डॉक्टरकडे देत असो आणि डॉक्टरच्या चेहऱ्याकडे बघून आपण विचार करायचा की आता डॉक्टर काय सांगतो आपल्याला. तर असं आपल्या काही जणांचं तरी नक्की झालेलं असेल. तर मला आता असं वाटतंय की आज डॉक्टर अरुणा कोल्हटकरांनी आपल्याला जी काय माहिती देतील त्यानंतर तसे प्रसंग आपल्यावर जास्ती बहुतेक येऊ नयेत. तर डॉक्टर अरुणा कोल्हटकरांची ओळख करून द्यायला मी दुर्गा पाच्छापूरकर विनंती करतो. दुर्गा. तर अरुणाचं त्याच्याकडे जी संक्षिप्त माहिती दिली, मला काही संक्षिप्त करताच येत नाही, बोलता येतच नाही, कारण मी बोलते असो. पण त्यातले मी मुख्य मुद्दे टिपले. तिची करिअर, तिची एवढा त्याचा म्हणजे एक्सपान्स आहे की मी थोडक्यात तुम्हाला परिचय करून देणार आहे. तर अरुणा, आमच्या या मराठी ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावर तुझं मनापासून स्वागत. थँक्यू, धन्यवाद. तुझ्या लॅबोरेटरी पेशातल्या एकूण कर्तबगारीचा आढावा घेऊन तुझी थोडक्यात ओळख करून देण्याआधी आपली ओळख कशी झाली हे मला आधी सांगायला हवं. तुम्ही उभयता तसे बरेच उशिरा, म्हणजे 2002 साली टोरंटोला आलात. तेव्हा मला शोध लागला की तुझा नवरा अरविंद कोल्हटकर हा पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात 1958 ते 60 चक्क माझा वर्गबंधू होता. पण असं आहे, त्या काळात तो काळ बऱ्याच जणांना आठवत असेल, कारण आपण साधारण एका वयोगटातले, तू नाही अरुणा, पण असो. की त्या काळात मुलामुलींनी एकमेकाशी बोलणं शिष्टसंमत नव्हतं आणि त्यातून तो एकदम हुशार विद्यार्थी असल्यामुळे आणि मी उन्हाडक्या करायलाच कॉलेजला गेल्यानं ते शक्यच नव्हतं. मी 60 साली मुली लग्न करून कॅनडालाच आले. पुढे कधी संपर्कही आला नाही. पण तुम्हा उभयतांची ओळख झाली ती 2003 साली. आता आपण हरिनारायण आपटे किंवा नाथमाधव वगैरे जुन्या लेखकांच्या गोष्टीत असे त्याप्रमाणे सावळ्याला भुयरातच सोडून आपण आता महाराजांकडे वळूया. म्हणजे अरविंदना तिथे सोडून आपण महाराज म्हणजे अरुणाकडे वळूया. अरुणा मूळची मुंबईची, मायक्रोबायोलॉजी विषयात शिकणारी एक हुशार विद्यार्थिनी. शिक्षण चालू असतानाच तिनं प्रथम लॅब टेक्निशियनची नोकरी सुरू केली. पुढे मुंबई विद्यापीठातून पदवी प्राप्त केल्यावर तिची PhD साठी वाटचाल सुरू झाली. तिचा ह्या क्षेत्रामधला अनुभव जवळजवळ 45 वर्षांचा आहे. मध्यंतरी अरविंदशी विवाहबद्ध होऊन ती पुण्याला आली. तिथे ती कुठे स्वस्त नाही बसली. तिथं तिनं स्वतःची लॅब चालू केली. तिच्या अनुभवामुळे पुढे मस्कतला जाण्याआधी तिनं KM हॉस्पिटल पुण्याचं तिथे लॅब मॅनेजरची नोकरी पण केली. मस्कत सोडून, मस्कतला ते मला वाटतं काही वर्ष होते. उभयता 2002 साली कॅनडात आल्यावर तिनं एक सर्टिफिकेशनचा कोर्स केल्यावर तिला टोरंटोच्या मिशनरी इन्स्टिट्यूटमध्ये
तिच्या विषयात प्राध्यापक होण्याची संधी मिळाली. तिनं मेडिकल लॅब या विषयावर पुस्तकही लिहिलं आहे. ते जगभरात अभ्यासासाठी वापरलं जातं. आपण सगळेच विविध कारणांनी आज्ञाधारकपणे डॉक्टरांनी सांगितलं की रक्त द्यायला जातो, पण पुढे त्या रक्तदानाचा शेवट कसा आणि कुठे होतो त्याबद्दल आपल्याला बहुधा माहितीच नसते. आता आज ह्या विषयावर संगतवार माहिती द्यायला सुरुवात करणार आहे अरुणा कोलटकर. नंतर कोणाला काही प्रश्न असल्यास ती शंका निरसन नक्कीच करेल. अरुणा, आता मी तुझ्या हाती व्यासपीठ सोपवते आणि तू सुरू कर प्लीज. अरुणा. नमस्कार मंडळी. या सिनियर फोरम मध्ये आणि फेसबुकवरती जे पार्टिसिपंट्स आहेत त्या सर्वांना नमस्कार. मला या सिनियर फोरम मध्ये बोलताना खरोखरीच फार आनंद होतोय आणि मला असं वाटतं की आजच्या या प्रेझेंटेशन नंतर तुमचं लॅबोरेटरी बद्दलचं थोडंसं अंडरस्टँडिंग वाढेल. कारण लॅबोरेटरी ही अशी गोष्ट आहे की तुम्ही एकदा सॅम्पल देता, रक्त असेल किंवा इतर कुठलंही असेल, ते सॅम्पल कलेक्ट करणारी व्यक्ती ते घेऊन आतमध्ये जाते आणि तिथून जे ते सॅम्पल गुप्त होतं ते आपल्याला फक्त रिझल्टच्या रूपामध्ये दिसतं. राईट. यामध्ये सर्वात काय होतं ते आपण बघूया. आणि हे आपले जे आउट पेशंट म्हणून आपल्याला जे रिक्विजिशन मध्ये टेस्ट लिहिलेल्या असतात त्यांचा काय बेसिक अर्थ तेही आपण आता पाहू. तर मी आता माझा प्रेझेंटेशन पॉवर पॉइंट आहे ते शेअर करायचा प्रयत्न करते. दिसतंय सर्वांना? हा दिसतंय, एवढंच आहे. ओके. सो आता आजचा विषय आहे अंडरस्टँडिंग लॅबोरेटरी रिझल्ट्स. तर काय, कशासाठी आपल्याला या लॅबोरेटरी रिझल्टचा संबंध येतो? आपल्याला जावं लागतं डॉक्टरकडे फॉर व्हेरियस रिझन्स. दोन गोष्टी मी सांगते की हे इंग्लिश आणि मराठी याचं कॉम्बिनेशन करून मला बोलायला लागणार आहे, कारण काही गोष्टी इंग्लिशमध्ये सांगाव्या लागतील. जितकं मराठीत सांगता येईल तेवढा मी प्रयत्न करेन. तर कशासाठी आपण लॅब टेस्ट करायला जातो? का वेगवेगळी कारण असतात. पहिलं म्हणजे या आपल्या वयोगटामध्ये आपल्याला काहीतरी तब्येतीच्या छोट्या मोठ्या तक्रारी असतात, त्या घेऊन आपण आपल्या फिजिशियन कडे जातो आणि मग तुमच्या तक्रारी ऐकून ते काही निदान बांधतात, पण त्याला लॅबोरेटरी रिझल्टचा सपोर्ट मिळण्यासाठी ते त्या रिक्विजिशन वरती त्या टेस्ट करायला सांगतात. कधी कधी आपल्याला रेग्युलर रुटीन चेकअप साठी टेस्ट करून घ्याव्या लागतात, जसं आपण अॅन्युअल फिजिकल, विच इज अ व्हेरी गुड थिंग, ते आपण नेहमी करत असतोच. त्याच्यासाठी आपल्याला या टेस्ट करून घ्याव्या लागतात. कधी कधी आपल्याला ऑलरेडी माहीत असलेल्या कंडिशन्स असतात, जसं डायबिटीसच्या पेशंटना असं माहिती आहे, किंवा आपल्यापैकी काही लोक ब्लड थिनर्स घेतात, तर त्याच्या योग्य डोस पेशंटला जातोय की नाही, तो डायबिटीस किंवा ब्लड थिनर कंट्रोलेबल लेवल मध्ये आहे की नाही ते बघण्यासाठी टेस्ट करावे लागतात. राईट. किंवा कधीतरी तुम्हाला ऑलरेडी काही कंडिशन असते, समजा तुम्हाला आयर्न डेफिशियन्सी अनिमिया डायग्नोज झालेला असेल पूर्वी, तर तुमच्या आयर्न लेवल्स पुरेशा आहेत का, तुमचं हिमोग्लोबिन पुरेसं वाढलंय का, किंवा समजा युरिनरी इन्फेक्शन असेल तर ते इन्फेक्शन पूर्णपणे गेलंय की नाही असं पुन्हा तपासण्यासाठी तुम्हाला जावं लागतं. तर अशा काही गोष्टींसाठी आपण जातो. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे आपण आउट पेशंट म्हणून जे ज्या टेस्ट करतो तेवढ्याच टेस्ट बद्दल मी आता बोलणार आहे, कारण ब्लडच्या टेस्ट तशा अक्षरशः शेकड्यानी असतात. पण आपण ह्या बेसिक टेस्ट ज्या आपल्याला लागतात त्याच्याबद्दल बोलणार आहोत. तर कॉमनली यूज स्पेसिमेन्स काय आहेत? एकदा ब्लड कलेक्ट केलं की काय होतं, तुम्हाला ब्लड शरीरातनं बाहेर आलं की आपली कोॲग्युलेशन सिस्टीम जी असते, क्लॉटिंग सिस्टीम, ती ऍक्टिव्हेट करून ब्लड गोठतं. राईट. पण काही ठिकाणी आपल्याला संपूर्ण फ्लो होणारं रक्त लागतं. त्यासाठी आपण काय करतो, लॅबोरेटरीमध्ये त्याच्यामध्ये अँटीकोॲग्युलंट मिक्स करतात, म्हणजे हे ब्लड संपूर्ण असंच्या असं राहतं. ते अँटीकोॲग्युलंट मिक्स केलं की ब्लड असं राहतं. कधी कधी हे अँटीकोॲग्युलंट घातल्यानंतर हा प्लाझ्मा जो आहे, ते अँटीकोॲग्युलंट घातलेलं ब्लड जर सेंट्रीफ्यूज मध्ये फिरवलं तर सगळ्या सेल्स खाली बसतात आणि त्याचा लिक्विड पोर्शन वरती राहतो, तो आहे प्लाझ्मा.
त्या प्लाझ्मामध्ये काही टेस्ट केल्या जातात, किंवा काहीही अँटीकोॲग्युलंट म्हणजे क्लॉटिंग न होण्यासाठी काही न घालता रक्त क्लॉट होऊ दिलं जातं आणि मग ते सेंट्रिफ्यूज केल्यानंतर जे राहतं ते सिरम. अशा 3 प्रकारांनी ब्लडचा उपयोग केला जातो. त्यामुळे त्यासाठी त्या वेगवेगळ्या ट्यूब्स मध्ये घ्यावं लागतं. युरिन अगेन इज वन ऑफ द व्हेरी कॉमन स्पेसिमेन्स फॉर लॅबोरेटरी इन्व्हेस्टिगेशन, राईट. सो तेही योग्य प्रकारे कलेक्ट करावं लागतं वगैरे वगैरे, बोलू त्याच्याबद्दल. आणि कधी कधी तुम्हाला फास्टिंग जावं लागतं, कधी काही टेस्टसाठी काही टेस्टसाठी खाऊन 2 तासांनी जावं लागतं वगैरे वगैरे. ते डॉक्टर्स तुम्हाला सांगतातच कशा प्रकारे ह्या टेस्ट होतील त्याप्रमाणे. तर तुम्ही डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरांना तुमच्या तक्रारी सांगितल्यात की त्या ऐकून डॉक्टर काही निदान करतात की बुवा तुम्हाला डायबिटीस आहे का पाहायला पाहिजे, किंवा तुम्हाला काही किडनीचा प्रॉब्लेम आहे का बघावं लागेल, तुमचं लिव्हर नीट काम करतंय की नाही बघावं लागेल, तुमच्या लिपिड म्हणजे फॅट लेवल्स ठीक आहेत का, संपूर्ण तुमच्या शरीरातल्या मेटाबॉलिझमचा आरसा म्हणजे कम्प्लीट ब्लड काउंट करायला पाहिजे का वगैरे वगैरे. त्याप्रमाणे ते त्या टेस्टवरती चेक मार्क करतात आणि त्याप्रमाणे ही रेक्विजिशन घेऊन आपण कलेक्शन सेंटरमध्ये जातो की नाही. तर कलेक्शन सेंटरच्या भागाकडे जाण्याआधी या सगळ्या टेस्ट काय आहेत, त्यांचा अर्थ काय आणि त्या कशासाठी केल्या जातात ते आपण थोडक्यात पाहू. तर त्या रेक्विजिशन मध्ये तुम्ही पाहाल की ह्याचे वेगवेगळे भाग केलेले आहेत. सर्वात मोठा भाग म्हणजे बायोकेमिस्ट्री म्हणजे केमिकल अनालिसिस. त्याच्यामध्ये डायबिटीसच्या टेस्ट, किडनीच्या टेस्ट, लिव्हरच्या टेस्ट वगैरे वेगवेगळे ग्रुप्स आहेत. त्याच्यानंतर हिमॅटॉलॉजी म्हणजे कम्प्लीट ब्लड काउंट आणि प्रोथ्रॉम्बिन टाइम किंवा INR जे ब्लड थिनर्स घेतात त्यांना ही टेस्ट करावी लागते. इम्युनॉलॉजी भागामध्ये ज्या टेस्ट आहेत त्या आपल्याला फारशा वापराव्या लागत नाहीत. त्या जास्ती प्रेग्नन्सी आणि रिलेटेड कंडिशनसाठी आहेत, पण तो एक ग्रुप इथे आहे. मायक्रोबायोलॉजी म्हणजे जर काही इन्फेक्शन असेल शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचं, तर त्याच्यासाठी ज्या टेस्ट कराव्या लागतात त्या इथे म्हणजे आयडेंटिफिकेशन आणि सेन्सिटिव्हिटीज म्हणजे कुठलं औषध सर्वात लागू पडेल, कुठला अँटीबायोटिक उपयोगी पडेल त्याच्यासाठी टेस्ट कराव्या लागतात. त्याच्यासाठी हे वेगवेगळ्या प्रकारचे स्पेसिमेन्स गोळा करावे लागतात डिपेंडिंग ऑन काय तुमचे सिम्पटम्स आहेत. याचा पुढचा भाग म्हणजे हिपॅटायटिस म्हणजे लिव्हर इन्फेक्शन. तुम्हाला काही लिव्हरचं इन्फेक्शन असेल, जॉन्डिस असेल कुठल्या प्रकारचा, त्यासाठी ह्या टेस्ट असतात. प्रॉस्टेट स्पेसिफिक अँटीजन, प्रॉस्टेटमध्ये काही कॅन्सरची शक्यता असेल तर ते करतात. आणि व्हायटमिन डी. तर हे वेगळे वेगळे सबसेक्शन्स आहेत ह्या रेक्विजिशन मध्ये. तर आपण प्रथम एक एक भाग बघूया. तर बायोकेमिस्ट्री बघूया पहिल्या प्रथम. तर बायोकेमिस्ट्रीमध्ये काय काय टेस्ट आहेत, तर ह्याचे वेगवेगळे सबसेक्शन्स करता येतील. पहिलं म्हणजे डायबिटीससाठी टेस्ट. ह्या 2 टेस्ट आहेत त्या डायबिटीससाठी आहेत. याच्या पुढच्या या 2 टेस्ट आहेत त्या किडनी फंक्शनसाठी आहेत. सोडियम आणि पोटॅशियम इज फॉर ओव्हरऑल मेटाबॉलिझम, त्याच्याबद्दल बोलू आपण. लिव्हर फंक्शनच्या टेस्ट आहेत. लिपिड लेवल्स त्या बघू. आणि मग युरिनची परीक्षा. याच्या खाली अजून निओनेटल बिलिरुबिन आणि थेराप्युटिक ड्रग मॉनिटरिंग वगैरे टेस्ट असतात. त्या फारच क्वचित आपल्याला कराव्या लागतात. तेव्हा आपण ह्या टेस्टकडे एक एक करून बघू. सर्वात कॉमनली करायला लागणारी आपल्या वयोगटात म्हणजे डायबिटीस, त्या ग्लुकोजची टेस्ट. ग्लुकोज म्हणजे तुम्हाला माहिती असेल की इन्शुलिन प्रोडक्शन कमी झालं शरीरातलं, म्हणजे पॅन्क्रियासचं इन्शुलिन प्रोडक्शन कमी झालं की त्याची शरीराची ग्लुकोज रक्तातून काढण्याची कपॅसिटी कमी होते आणि ब्लड मधली ग्लुकोज लेवल वाढते. तर ही टेस्ट करण्यासाठी 3 प्रकारचं ब्लड घेता येतं. वन इज फास्टिंग म्हणजे रात्रीच्या जेवणानंतर साधारण 10 ते 12 तास काही न करता जाऊन ब्लड द्यायचं. दुसरं आहे पोस्ट प्रँडियल म्हणजे काय होतं, तुम्ही जेवलात की रक्तातली ग्लुकोज वाढत जाते आणि 1 तासानंतर साधारणपणे ती हायएस्ट लेवलला पोहोचते. पण तुम्हाला जर डायबिटीस नसेल
तर 2 तासामध्ये ती जवळपास नॉर्मल लेवलला येते. त्यामुळे ती फास्टिंग आणि पोस्ट प्रँडियलमुळे तुमचं ग्लुकोज मेटाबॉलिझम कसं आहे ते कळतं. पण हल्ली बऱ्याचदा रॅन्डम करायला लागतात. रॅन्डम म्हणजे दिवसातला कोणताही वेळ, तुम्ही जेवलात की नाही जेवलात त्याचा काही संबंध नाही. असं कारण म्हणजे हल्ली काही औषधं जी डायबेटीससाठी दिली जातात त्यांचा 24 तास इफेक्ट टिकतो. त्यामुळे दिवसाच्या कोणत्याही वेळात तुम्ही ग्लुकोज घेतली, ब्लड ग्लुकोज लेवल पाहिलीत तर तुम्हाला अंदाज येतो की ते उपयोगी आहे की नाही. इथे मी साधारण त्याच्या रेफरन्स रेंजेस दिलेले आहेत. फास्टिंग 4 ते 7 मिली मोल्स पर लिटर. ना इथे मला एक गोष्ट क्लिअर करायची आहे की जर भारतातल्या किंवा इव्हन अमेरिकेतले रिपोर्ट्स पाहिले तर त्यांच्या युनिट्स म्हणजे इथे जे आपण मिली मोल्स पर लिटर म्हणतो ती अतिशय वेगळी असतात. तर कॅनडामध्ये जी युनिट्स वापरतात ती इंटरनॅशनल स्टँडर्डाइज्ड युनिट्स आहेत. पण समहाऊ अमेरिका आणि इव्हन भारत फॉर मोस्ट पार्ट ही युनिट्स वापरत नाही. त्यामुळे त्यांचे आकडे वेगळे दिसतात, कॅनडातले आकडे वेगळे असतात. तर कॅनडातल्या आकड्यांसमोर आपल्याला नॉर्मल किंवा रेफरन्स रेंजेस इथलेच दिलेले असतात. त्यामुळे तशी काही अडचण येऊ नये. हे 4 ते 7 आणि पीपी इज अबाउट 5 to 10 मिलीमोल्स पर लिटर. पण तुम्ही जर रॅन्डम केली तर एनी टाइम अगदी तुम्ही खाऊन जरी गेलात लगेच तरी सुद्धा 11.1 मिलीमोल्सच्या खाली असायला पाहिजे. म्हणजे मग तुम्हाला डायबिटीस नाही. याच्या वर लेवल्स असतील तर डायबिटीसची शक्यता असते. आता हल्ली सर्वांना गोंधळात टाकणारी टेस्ट म्हणजे HbA1c. HbA1c काय आहे? तर HbA1c ही तुमच्या ग्लुकोज टेस्ट केली की तुम्हाला आजची ग्लुकोजची लेवल कळते. पण HbA1c मध्ये गेले अंदाजे 3 महिने तुमची ग्लुकोजची लेवल शरीरातली काय आहे त्याचा अंदाज येतो. हे कसं होतं? तर हे A1c नावाचा जो हिमोग्लोबिनचा फ्रॅक्शन आहे, हिमोग्लोबिनचा अनेक अंतर्गत भाग असतात, त्यातला A1c हा एक भाग आहे. या भागाला ग्लुकोजचा एक मॉलिक्यूल चिकटला जातो आणि एका रेड ब्लड सेलचं आयुष्य साधारणपणे 3 ते 4 महिने 120 दिवस असं म्हणतात एवढं असतं. तोपर्यंत ती रेड सेल जिवंत आहे तोपर्यंत हा ग्लुकोजचा मॉलिक्यूल त्या रेड सेलला चिकटलेला राहतो. त्यामुळे गेल्या 3 महिन्यात तुमची जी ग्लुकोज लेवल असेल ती या A1c मुळे कळते. आणि त्यामुळे दिस इज मोर सिग्निफिकंट दॅन जस्ट युअर ग्लुकोज लेवल टुडे. म्हणून A1c नेहमी करायला सांगतात. आणि साधारण आपल्या वयोगटामुळे 7% पेक्षा कमी असेल तर इट इज कन्सिडर्ड नॉर्मल. तर हे A1c झालं, विच इज ग्लायकेलेटेड हिमोग्लोबिन. ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट फारच क्वचित करावी लागते. जनरली डायग्नोसिस ऑफ जेस्टेशनल डायबिटीस म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये काही बायकांना ट्रान्झिशनल प्रेग्नन्सी पुरताच डायबिटीस होतो, त्यांची ग्लुकोज लेवल वाढते त्यांच्यासाठी, किंवा बॉर्डरलाईन डायबिटीस व फास्टिंग आणि पीपीच्या मदतीने नाही एस्टॅब्लिश होत आहे तर जास्ती डिटेल ही ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट करतात. तर दॅट वॉज अबाउट डायबिटीस. आता पुढच्या आपण बघूया टेस्ट आहेत त्या किडनी फंक्शनच्या टेस्ट. तर त्या 2 आपल्या रिक्विजिशन मध्ये मार्क केलेले असतात. त्या म्हणजे क्रिएटिनिन आणि युरिक ऍसिड. क्रिएटिनिनच्या पुढे कंसामध्ये EGFR लिहिलेलं असतं. आता क्रिएटिनिन काय आहे? पहिल्या प्रथम किडनीचं फंक्शन काय आहे? इथे मी चित्र दाखवले. किडनीचं फंक्शन म्हणजे शरीरातले वेस्ट काढून टाकायचं, हे आपल्याला माहिती आहे. किडनीच्या मध्ये ग्लॉमेरुलाई नावाची अगदी छोटी छोटी युनिट्स असतात, ते हे फिल्ट्रेशनचं काम करतात. शरीरातलं सगळं रक्त किडनीच्या थ्रू पास होतं. तर किडनीमधनं साधारण 200 लिटर फ्लुइड इज फिल्टर्ड. पण तरी त्यातलं फक्त 1 ते 2 लिटर इज एक्सक्रीटेड इन द फॉर्म ऑफ युरिन. बाकीचं सगळं पुढच्या ज्या ट्यूब्स असतात, मला चित्र दिसत नाहीये पण यू कॅन सी त्या चित्र, तर त्यामध्ये दे गेट रिअब्सॉर्ब्ड. ओके, सो सगळे जे सॉल्युबल महत्वाचे आपल्या शरीराला लागणारे इन्ग्रेडियंट्स असतात ते त्या ट्युब्युल्स मध्ये शरीरामध्ये परत घेतले जातात.
तर हे किडनीचं फंक्शन फार महत्वाचं आहे. तर ते नीट होतं की नाही हे ह्या 2-3 टेस्टवरनं कळलं. तर क्रिएटिनिनची लेवल ब्लड मध्ये फक्त एवढीच असायला पाहिजे. ओके, ह्याच्यापेक्षा जास्ती जर लेवल वाढली याचा अर्थ किडनी इज नॉट एबल टू रिमूव्ह सफिशियंट क्रिएटिनिन, म्हणजे किडनी फंक्शन इज स्लाइटली इम्पेअर्ड डिपेंडिंग ऑन व्हॉट लेवल ऑफ क्रिएटिनिन इट इज. आणि त्याच्याप्रमाणेच EGFR म्हणजे एस्टिमेटेड ग्लॉमेरुलर फिल्ट्रेशन रेट, म्हणजे या ग्लॉमेरुलामध्ये पुरेसं फिल्ट्रेशन होते की नाही, पुरेशा गोष्टी मागे टाकल्या जात रिमूव्ह केल्या जात आहेत की नाही याचं इंडिकेशन असतं. तर इथे मी दुसरं एक चित्र दाखवलंय. ह्याच्यामध्ये 60च्या वर, मी थोडं हलव नाही सॉरी हलवता नाही येणार आहे. 60च्या पेक्षा वर जर तुमचा EGFR असेल तर युअर किडनीज आर फंक्शनिंग वेल. 60च्या तो जितका खाली जाईल तितकं तुमची किडनी फंक्शन कमी झालेलं असतं. ओके, आणि 15च्या खाली गेला तर इट इज कन्सिडर्ड किडनी फेल्युअर. त्यामुळे EGFR ची व्हॅल्यू इज अ गुड इंडिकेटर ऑफ ओव्हरऑल किडनी फंक्शन. तसंच युरिक ऍसिड. युरिक ऍसिड इज अनदर एक्सक्रिटरी प्रॉडक्ट विच शुड बी रिमूव्ड फ्रॉम द ब्लड. तर तो सुद्धा इतक्या लेवलमध्ये असेल 0.2 to 0.5 मिलीमोल्स पर लिटर तर ठीक आहे. त्याच्यापेक्षा जास्ती वाढला ब्लड मधला युरिक ऍसिड तर काय होतं, ते ब्लड मध्ये न राहता आपल्या जॉईंट्स मध्ये डिपॉझिट होतं. आणि ते जॉईंट्स मध्ये डिपॉझिट झालं की जॉईंट सुजतात. हे मुख्य म्हणजे पायाच्या खालच्या टोकातून सुरू होतं. अंगठा, अँकल्स वगैरे इथे ते युरिक ऍसिड डिपॉझिट होतं. तिथे मग पेन आणि जॉईंट पेन आणि मग देन मे बी युरिक ऍसिड लेवल वाढली असेल तर गाऊट आहे की काय याच्यासाठी पुढची इन्व्हेस्टिगेशन केली जातात. तर ते झालं युरिक ऍसिड. सिरम इलेक्ट्रोलाइट्सचा पण ह्या किडनीच्या फंक्शनशी संबंध आहे. इतर अनेक गोष्टींशी संबंध आहे, ते आपण पुढे बघूया. कधी कधी ब्लड युरिया सुद्धा रिक्वेस्ट केली जाते टू असेस किडनी फंक्शन. तर ह्या झाल्या किडनी फंक्शनच्या टेस्ट. आता आपण पुढे जाऊया. पुढच्या टेस्ट ऑन युअर एक्विजिशन आर सोडियम अँड पोटॅशियम लेवल्स. यांना इलेक्ट्रोलाइट्स असं म्हणतात. आणि हे संबंध शरीराच्या मेटाबॉलिझम मध्ये अतिशय महत्वाचं काम करतात टू मेंटेन द लेवल्स इन अ व्हेरी नॅरो रेंज. म्हणजे सोडियम 135 ते 145 मिलीमोल्स मध्ये असतं, तर पोटॅशियम फक्त 3 ते 5 अंदाजे या रेंज मध्ये असतं. तर त्या रेंज मध्ये ते राहावं याच्यामध्ये शरीरातले अनेक मेटाबॉलिक प्रोसेसेस ऍज वेल एज किडनीज यांचा त्याच्यामध्ये संबंध असतो. Okay, so abnormal levels are found in kidney disease, high blood pressure, heart rhythm irregularities वगैरे वगैरे. त्यामुळे या नॉर्मल असणं महत्वाचं असतं. ह्याच्या पुढचा टेस्टचा ग्रुप म्हणजे लिव्हर फंक्शन टेस्ट. लिव्हर ॲज यू नो एक महत्वाचीच ऑर्गन आहे आपल्या शरीरातली आणि त्याची फंक्शन्स मी इथे साधारण चित्रामध्ये दाखवलेली आहेत. पण मुख्य म्हणजे बरेचसे शरीरातली प्रोटीन्स जे असतात ती प्रोटीन्स लिव्हर मध्ये तयार होतात. म्हणजे जे टॉक्सिक वेस्ट असतं ते लिव्हर बाहेर काढून टाकतं. त्यातलं एक महत्वाचं म्हणजे बाईल ऑर बिलिरुबिन. तर ते शरीरामधनं मी तुम्हाला म्हटलं की 120 दिवसानंतर रेड सेल्स त्यांचं आयुष्य संपतं आणि दे आर डिस्ट्रॉइड. हे डिस्ट्रक्शन जनरली स्प्लीन मध्ये होतं, पण त्या स्प्लीन मधून त्या रेड सेल्स मधले महत्वाचे भाग काढून घेतले जातात आणि जे आपल्याला नको आहेत ते काढून टाकले जातात. फॉर एक्झाम्पल रेड ब्लड सेल मध्ये मुख्य भाग असतो तो हिमोग्लोबिन, राईट, लाल रक्तद्रव्य. तर त्याचे 3 मुख्य भाग असतात. एक असतं आयर्न. आयर्न आपल्याला फार महत्वाचं असतं म्हणून ते आयर्न काढून बोन मॅरो मध्ये नेलं जातं टू रिसर्क्युलेट. तसंच ग्लोबिन. ग्लोबिन चेन्स म्हणजे दे आर युज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ प्रोटीन्स. त्याही उपयोगाच्या असतात. सो त्या हिमोग्लोबिन मधून काढून प्रोटीन सिंथेसिससाठी लिव्हर मध्ये येतात. आणि तिसरा भाग असतो त्याचा मात्र काही उपयोग नसतो. त्या पॉर्फिरिनचं बिलिरुबिन मध्ये रूपांतर होऊन ते लिव्हरच्या द्वारे एक्सक्रीट केलं जातं. पण जर लिव्हर इज नॉट फंक्शनिंग वेल त्या रक्तामध्ये ते बिलिरुबिन साठत जातं. आणि ते बिलिरुबिन असतं हे पिवळ्या रंगाचं पिगमेंट असतं आणि ते जेव्हा साठतं तेव्हा मग आपले डोळे पिवळे दिसणं,
आपली स्किन पिवळी दिसणं किंवा म्हणजे जॉन्डिस होऊ शकतो. तर त्यामुळे लिव्हर फारच महत्वाचा अवयव आहे शरीरातला. तर लिव्हर व्यवस्थित काम करतंय की नाही ह्याच्यासाठी ह्या 4 मुख्य टेस्ट केल्या जातात. एक आहे ALT नावाचं एन्झाईम असतं, मी तुम्हाला पूर्ण नावं सांगत नाही. तर त्याची लेवल नॉर्मल पेक्षा जास्ती होते इन लिव्हर डिसीज. दुसरं एक एन्झाईम असतं अल्कलाईन फॉस्फेटेज. या टेस्ट सगळ्या लिस्टेड आहेत म्हणून मी तुम्हाला त्यांची नावं सांगते. तर ती एन्झाईम ऑल्सो इन्क्रीज्ड इन लिव्हर डिसीज. तर ही 2 एन्झाईम इन्क्रीज होतात. बिलिरुबिन ॲज आय सेड ते रेड सेल्स मधनं बाहेर येतं आणि इफ लिव्हर कॅन नॉट प्रोसेस इट फॉर एक्सक्रीशन इट इज अक्युम्युलेटेड इन ब्लड. म्हणजे बिलिरुबिनची ब्लड लेवल वाढते. आणि अल्ब्युमिन विच इज सिंथेसाइज्ड or produced in the liver. So liver is not functioning well, then इतकं पुरेसं अल्ब्युमिन तयार होत नाही आणि मग त्याची लेवल कमी होते. सो एन्झाईम्स वाढणं, बिलिरुबिन वाढणं आणि अल्ब्युमिन कमी होणं या लिव्हर फंक्शनचे इंडिकेटर्स आहेत. ओके, सो आपण आता लिव्हर बघितलं, किडनी बघितलं, इलेक्ट्रोलाइट्स पाहिले, डायबिटीस बघितलं. आता पाळी आहे लिपिड्सची. लिपिड्स म्हणजे फॅट्स, राईट? तर ते वेगवेगळ्या प्रकारचे फॅट्स आपल्या रक्तामध्ये असतात. आपण नेहमी ऐकतो ते नाव कोलेस्ट्रॉल, राईट? तर थोडंसं कोलेस्ट्रॉल आपल्या शरीराला गरजेचं असतं. बरेचसे हॉर्मोन्स वगैरे तयार करण्यासाठी आपल्याला कोलेस्ट्रॉल लागतं. पण ते जर जास्ती झालं तर ते काय करतं, या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय आहे ना, ते ब्लड वेस्ट चित्र दिसत आहेत का तुम्हाला? या दिसतात. ओके, कारण माझ्या इथे फोटो आले त्याच्यासमोर. ब्लड वेसल्स मध्ये ते असं आतमध्ये डिपॉझिट होत जातं जास्ती कोलेस्ट्रॉल असेल तर ते. आणि काही ठिकाणी तुम्ही बघाल तर ब्लड वेसल अगदी अरुंद झालेली आहे आणि त्याच्यामुळे ब्लड फ्लो कमी होतो. तर ह्या ज्या भागामध्ये हे डिपॉझिशन झालं असेल तिथला ब्लड फ्लो इज अफेक्टेड. आणि हे जर हार्ट मध्ये झालं तर यू नो व्हॉट हॅपन्स. त्यामुळे कोलेस्ट्रॉल जितकं कमी नॉर्मल लेवलमध्ये राहील तितकं चांगलं. ट्रायग्लिसराईड पण दुसरं फॅट आहे, लिपिड आहे आपल्या शरीरातलं. आणि यू नीड सम ट्रायग्लिसराइड्स, पण जास्ती असलं तर अगेन देर इज अ रिस्क ऑफ हार्ट डिसीज. ना हे जे आपण टोटल कोलेस्ट्रॉल इथे म्हणतो त्याचे इतर भाग असतात. 2 मुख्य भाग आहेत त्याचे. एक म्हणजे HDL कोलेस्ट्रॉल आणि LDL कोलेस्ट्रॉल. ते HDL म्हणजे हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन. सो हे जे कोलेस्ट्रॉल असतं ते लायपोप्रोटीन म्हणजे इट इज अटॅच टू अ प्रोटीन मॉलिक्यूल. त्यामुळे ते प्रोटीन बरोबर ते शरीरामध्ये फिरत असतं. तर इट इज कन्सिडर्ड अ गुड कोलेस्ट्रॉल. एकदम जितकं HDL लेवल तुमची जास्ती असेल तेवढं चांगलं. का तर हे HDL कोलेस्टेरॉल असतं ते शरीरातलं एक्सेस कोलेस्ट्रॉल काढून लिव्हरला पोचवतो, लिव्हरला आणून देतो टू बी डिस्पोज्ड ऑफ. म्हणजे इट हेल्प्स इन रिड्युसिंग टोटल कोलेस्ट्रॉल. त्यामुळे ते असणं चांगलं असतं. तुम्ही डायबिटीस तुमच्या डाएटिंगच्या सेशनमध्ये पाहिलं असेल, ज्या वस्तूंमध्ये HDL कोलेस्ट्रॉल असतं, अवोकाडो सारखे तुम्ही खावेत वगैरे त्यांनी सांगितलं. याच्या उलट LDL कोलेस्ट्रॉल अगेन इज कन्सिडर्ड बॅड कोलेस्ट्रॉल. आता सर्टन लेवल इज ऑलवेज नेसेसरी एज आय सेड, पण LDL हे HDLच्या उलट काम करतं. म्हणजे इट मूव्स कोलेस्ट्रॉल टू डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी. म्हणजे हे कोलेस्ट्रॉल डिस्ट्रीब्यूट करायचं काम करतं. त्यामुळे इट इज कन्सिडर्ड अ बॅड कोलेस्ट्रॉल, राईट? मग वेन्स मध्ये सुद्धा हेच LDL कोलेस्ट्रॉल विल पुट द कोलेस्ट्रॉल इन द वेन्स वगैरे वगैरे. तर ह्याच्या लेवल्स आपल्याला बघायला लागतात. आणि जनरली आपण काय बघतो तर रेशिओ ऑफ टोटल कोलेस्ट्रॉल टू HDL. म्हणजे HDL शुड बी अबाउट 1/4 to 1/5 ऑफ टोटल कोलेस्ट्रॉल. त्यामुळे हे लिपिड्स. आणि लिपिड्सचं महत्व असं की आपल्याला त्याचे सिम्पटम्स लगेच काही दिसत नाहीत. त्यामुळे ते मधून मधून चेक करत राहणं गरजेचं असतं आपल्या वयोगटासाठी. ओके, सो आता आपण आलो ब्लडच्या बायोकेमिस्ट्रीच्या टेस्ट संपलेल्या आहेत. आता युरिनच्या टेस्ट बघूया आपण.
युरिन टेस्ट आहे अल्ब्युमिन क्रिएटिनिन रेशिओ, ऑल्सो कॉल्ड ॲज ACR. ही फारच क्वचित केली जाते. अर्ली किडनी डिसीज इन पीपल विथ अंडरलाईंग कंडिशन्स सच ॲज डायबिटीज और हाय ब्लड प्रेशर असं असेल तर मग ही कधी कधी ही टेस्ट केली जाते टू फाइंड आउट हाऊ युअर किडनीज आर डुईंग, आणि ही युरिनवर केली जाते. ओके, अल्ब्युमिन आणि क्रिएटिनिनच्या लेवल्स काढून त्याचा रेशिओ घेतला जातो. पण युरिन रुटीन इज वन ऑफ द मोस्ट कॉमन एक्झामिनेशन्स, कारण युरिन रुटीन मध्ये तुम्हाला बऱ्याच शरीरातल्या कंडिशन्सची माहिती मिळते, जसं काही युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स, किडनीच्या काही डिसऑर्डर्स असतील तर त्या, लिव्हरचे प्रॉब्लेम्स, डायबिटीज आणि इतर अनेक मेटाबॉलिक कंडिशन्स असतील तर ते युरिन मधून तुम्हाला त्याचे इंडिकेटर्स मिळू शकतात. तर युरिन कलेक्ट करणं इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. अबाउट 30 to 60 ml, म्हणजे किती म्हणायचं, साधारण पाव कप तरी युरिन कलेक्ट करावी त्या छोट्या कंटेनरमध्ये, म्हणजे अर्धा कंटेनर भरेल एवढी तरी युरिन असावी. आणि इट शुड बी अ क्लीन कॅच युरिन. म्हणजे काय, तर युरिन कलेक्ट करताना विशेषतः स्त्रियांसाठी पहिला भाग जाऊ द्यावा, मधला भाग कलेक्ट करावा आणि शेवटचा भाग जाऊ द्यावा. आणि हे कलेक्ट करण्याच्या आधी तुम्हाला लॅबमध्ये इन्स्ट्रक्शन्स देतातच कलेक्शन सेंटर, पण आसपासचा भाग स्वच्छ करावा, म्हणजे तेथे कंटॅमिनेशन येऊन चुकीचे रिझल्ट मिळत नाहीत, फक्त प्युअर युरिनचे रिझल्ट मिळतात. म्हणून युरिन कलेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर अशा अनेक प्रकारच्या टेस्ट युरिनवर होतात. तर केमिकल टेस्ट होतात की युरिनमध्ये प्रोटीन आहे की नाही. युरिनमध्ये प्रोटीन आला याचा अर्थ किडनीज आर नॉट एबल टू रिटेन द प्रोटीन अँड नॉट फंक्शनिंग वेल, प्रोटीन इज बिंग एक्सक्रीटेड. नॉर्मली नो प्रोटीन शुड बी एक्सक्रीटेड इन द युरिन. त्यामुळे युरिनमध्ये प्रोटीन आहे, ग्लुकोज आहे, तर ते सगळं पाहिलं जातं. मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन मध्ये कुठे पस सेल्स, रेड सेल्स, कुठे काही ब्लिडिंग, उदाहरणार्थ किडनी स्टोन असेल तर तो स्टोन त्या युरेटर्स म्हणजे त्या ट्यूब्स मधनं खाली येताना स्क्रॅच करून थोडस ब्लिडिंग होऊ शकतं आणि ते ब्लड युरिन मध्ये येऊ शकतं. तर सिम्पटम्स आणि फाइंडिंग्स मॅच करायला त्याचा उपयोग होतो. पस सेल्स जर इन्फेक्शन असेल तर पस सेल्स दिसतात वगैरे वगैरे. आणि मायक्रोबायोलॉजिकल एक्झामिनेशन इज डन इन द युरिन. त्याच्यासाठी युरिन इज ऑलवेज कलेक्टेड इन अ स्टेराईल कंटेनर विदाउट एनी कंटॅमिनेशन. सो ते कलेक्ट करून द्यायला लागतात. तर कल्चर करतात म्हणजे काय करतात ते आपण पुढे मायक्रोबायोलॉजी सेक्शन मध्ये बघू. काय कसलं इन्फेक्शन आहे ते ओळखून कुठली ट्रीटमेंट इफेक्टिव्ह होईल वगैरे वगैरे बघावी लागते. ओके, सो दिस इज युरिन. इथे एक युरिनची स्ट्रीप दाखवली आहे. तर ह्या युरिन स्ट्रीप मध्ये वेगवेगळे जे रंगीत चौकोन आहेत त्याच्याप्रमाणे ते इच स्क्वेअर रिप्रेझेंट्स अ डिफरंट कंपाऊंड अँड अ डिफरंट प्रॉपर्टी. त्याप्रमाणे ते युरिन डिपस्टिक करून शोधता येतं की काय, इफ देर इज एनी ॲबनॉर्मॅलिटी इन द युरिन. त्याचं हल्ली ऑटोमेशन पण झालेलं आहे की ती स्ट्रीप अनालायझर मध्ये घातलं की अनालायझर विल गिव्ह यू द रिझल्ट ऑफ व्हॉट्स हॅपनिंग. तर हे झालं युरिन एक्झामिनेशन. न्यूमरेटर बिलिरुबिन आपला काही ह्याच्याशी फारसा संबंध येत नाही अनलेस आपली नातवंड वगैरे असतील तर छोटी. तर न्यूबॉर्न बेबीज, पुष्कळ न्यूबॉर्न बेबीजना थोडा जॉन्डिस असू शकतो. बहुतेकांचा अगदी मायनर असतो आणि तो लवकर आपले आप बरा होतो अंडर डॉक्टर सुपरविजन. काहींना बराच सिव्हिअर जॉन्डिस होऊ शकतो. त्याचं अनेक कारण असू शकतात, पण त्यातलं मुख्य कारण म्हणजे as it called hemolytic disease of the newborn. काय होतं, बेबीचा ब्लड ग्रुप आणि आईचा ब्लड ग्रुप जर वेगळे असतील तर आईच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज निर्माण होतात, कारण शी इज नॉट यूज टू दॅट अँटीजन. आणि त्या अँटीबॉडीज आईच्या बेबीच्या रक्तावरती अटॅक करून बेबीच्या ब्लड सेल्स डिस्ट्रॉय करतात. त्यामुळे ते हिमॉलिसिस होऊन त्याच्यापुढे खूप बिलिरुबिन तयार होतं आणि ते रक्तामध्ये त्याचा अंश वाढतो. सो तो जॉन्डिस होतो. आणि सर्वात सिव्हिअर असला जॉन्डिस होतो तो रिसस ब्लड ग्रुप म्हणजे RH. यू मस्ट हॅव हर्ड RH पॉझिटिव्ह अँड RH निगेटिव्ह. ऍक्च्युअली हा ब्लड ग्रुप म्हणजे इज अवर एव्हिडन्स ऑफ अवर इनहेरिटन्स फ्रॉम मंकीज.
माकडामधला ग्रुप असतो. सर आपण बहुतेक सर्वजण RH पॉझिटिव्ह असतो, काही जण RH निगेटिव्ह असतात. तर तेव्हा आई RH निगेटिव्ह असेल तेव्हा हा प्रॉब्लेम दुसऱ्या बेबी पासून येऊ शकतो. पण आता काय झालंय, मदर्स आर मॉनिटर्ड व्हेरी केअरफुली ड्युरिंग देअर प्रेग्नन्सी फॉर दिस ग्रुप्स, आणि ह्याच्यासाठी आता ट्रीटमेंट आहे. तो ह्या इन्सिडेंट्सचा पुष्कळच कमी झालेला आहे याचा. Okay, so that was about biochemistry. Let's move to hematology now. तर hematology मध्ये इथे रुटीन फक्त 2च टेस्ट आहेत, CBC म्हणजे कम्प्लीट ब्लड काउंट आणि प्रोथ्रोम्बिन टाइम और INR. त्या बघूया काय. Complete blood count, as the name suggests, it gives a lot of information about body's प्रोसेसेस. किती तुमची, कशी तुमची जनरल हेल्थ आहे, काही इन्फेक्शन आहे का, कुठे हिमोग्लोबिन कमी झालंय का, कुठल्या प्रकारचा एनिमिया आहे का, वगैरे वगैरे. फॉर एक्झाम्पल आहे का इन्फेक्शन असेल तर व्हाईट सेल काउंट वाढतो, जर एनिमिया असेल तर रेड सेल काउंट कमी होतो, विशेषतः हिमोग्लोबिन कमी होतं, वगैरे वगैरे. पण आता अनालायझर मध्ये तुमचं ब्लड सॅम्पल घातलं की तुम्हाला अशा प्रकारचा रिपोर्ट येतो. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला काय ॲबनॉर्मॅलिटीज आहेत याच्या बाहेर एवढंच सांगितलं जातं, पण त्या ॲबनॉर्मॅलिटीज कशामुळे आहेत हे नीटसं कळत नाही. त्याच्यासाठी काय करावं लागतं, तर ब्लड स्मिअर करून मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन करावी लागते. तर ब्लड स्मिअर करून तो स्टेन केला की ब्लड सेल्स अशा दिसतात. या आहेत रेड सेल्स, या आहेत व्हाईट सेल्स, दो दे लुक पिंक अँड पर्पल हिअर, आणि ह्या आहेत प्लेटलेट्स. अशा ह्या 3 प्रकारच्या सेल्स असतात. तर इथे तुम्हाला दिसतंय ह्या रेड सेल्स आहेत, त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे हिमोग्लोबिन असतं, राईट. ते सगळीकडे ऑक्सिजन पसरवायचं काम करतं. तर ह्या चांगल्या पूर्ण भरलेल्या मध्ये एक जो मोकळा भाग आहे, इट इज नॉर्मल इन एनी रेड सेल. तर रेड सेल अशीच दिसायला पाहिजे. कुठे गेला माझा, रेड सेल्स आहेत त्या अशाच दिसायला पाहिजे, एक छोटा पांढरा भाग मध्ये आणि फुल लाल रेड सेल्स. दिस इज नॉर्मल. या व्हाईट सेल्स सुद्धा आहेत त्या नॉर्मल आहेत. पण समजा तुमचं हिमोग्लोबिन कमी असेल आणि तुम्ही जर स्मिअर केला, त्याचा ब्लड स्मिअर असा दिसला, तर तुम्हाला कसा फरक दिसतोय, ह्याच्यामध्ये हिमोग्लोबिन अतिशय कमी आहे. कारण जर आयर्नची डेफिशियन्सी असेल तर पुरेसं हिमोग्लोबिनच तयार होत नाही, त्यामुळे त्या रेड सेल्स मध्ये पुरेसं हिमोग्लोबिन जात नाही आणि ह्या अशा कमी भरलेल्या आणि लहान सेल्स तयार होतात. तर हा स्मिअर बघितल्यावर the technologists will report that it is probable iron deficiency anemia. तसंच व्हायटमिन B12, पुष्कळ आपल्यापैकी पुष्कळ जणांना व्हायटमिन B12 घ्यावं लागतं ॲज अ सप्लिमेंट. ते का घ्यावं लागतं, व्हायटमिन B12 ची जर डेफिशियन्सी असेल तर त्याच्या मेटाबॉलिझम मध्ये जो इफेक्ट होतो त्यांनी रेड सेल्स मोठ्या होतात आणि लांबट. तर इथे तुम्हाला दिसेल, माझा कर्सर कुठे गेला, इथे जे व्हायटमिन B12 डेफिशियन्सीच्या शेजारी ज्या सेल्स दिसतात त्या मोठ्या आणि लांबट आकाराच्या आहेत. सो दॅट इंडिकेट्स व्हायटमिन B12 डेफिशियन्सी. तर हे स्मिअर बघितल्यावरच कळतं. आणखीन इथे या सुद्धा ह्यातल्या काही काही गोष्टी बदलतात, त्यामुळे ही शंका येते डॉक्टरांना की व्हायटमिन B12 डेफिशियन्सी असेल. तर डेफिशियन्सी ही कमी इनटेकमुळे होऊ शकते की तुमच्या अन्नामध्ये पुरेसं व्हिटॅमिन B12 नाही, किंवा त्याचं ऍब्सॉर्प्शन कमी झाल्यामुळे पण होऊ शकते. दुसऱ्या काही हेरिडिटरी कंडिशन्स असतात, जसं सिकल सेल ॲनिमिया. तर ते ॲबनॉर्मल हिमोग्लोबिन इज इनहेरिटेड, पेरेंट्स पैकी कोणाकडे तरी असेल आणि ते मग मुलामध्ये येऊ शकतं. त्याच्यामध्ये रक्तात लाल रेड सेल्स जेव्हा ऑक्सिजन सप्लाय कमी होतो तेव्हा अक्षरशः त्या कोयतीच्या आकाराच्या म्हणजे सिकलच्या आकाराच्या होतात. ऑक्सिजन कमी झाल्यामुळे हिमोग्लोबिनचं स्ट्रक्चर बदलतं आणि त्या अशा रिजिड होतात, कडक होतात. आणि मग त्या जेव्हा छोट्या कॅपिलरीजच्या मध्ये जातात तेव्हा ते कान पास, आणि मग त्या भागाला रक्ताचा पुरवठा न झाल्यामुळे तिथे ऑर्गन पेन आणि डिस्फंक्शन वगैरे होतं. त्यामुळे हे सुद्धा तुम्हाला फक्त मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन करूनच कळतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ल्युकेमियाज, सो ब्लड कॅन्सर्स. देर आर व्हेरियस टाइप्स ऑफ ब्लड कॅन्सर्स, आणि कुठलं आहे त्याची सुरुवात, तिचं डायग्नोसिस हे पुन्हा ब्लड
कम्प्लीट ब्लड काउंट आणि ब्लड स्मिअर एक्झामिनेशनमुळे होऊ शकतात. ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसते ब्लड काउंट किती वाढलेला आहे याच्यामध्ये कम्पेअर टू दिस नॉर्मल काउंट. इथे किती वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स आहेत, काही ॲबनॉर्मल आहेत ज्या नॉर्मली ब्लडमध्ये दिसून येत वगैरे वगैरे. सो इन शॉर्ट, कम्प्लीट ब्लड काउंट इज अ व्हेरी युजफुल एक्झामिनेशन. बऱ्याच शरीरातल्या गोष्टी ह्याच्यातून कळतात. एक्सक्यूज मी. आता दुसरा त्या किमेटॉलॉजी मधला भाग म्हणजे तुमचं कोॲग्युलेशन, ब्लडचं क्लॉटिंग मेकॅनिझम कसा चाललाय. आता नॉर्मल क्लॉटिंग मेकॅनिझम म्हणजे तुम्हाला कुठेही जखम झाली, बोटाला समजा सुरीने जरी कापलं, तुम्ही थोडा वेळ तिथे दाबून धरलं, ते काय होतं, इव्हेंच्युअली क्लॉटिंग अकर्स. ते ब्लड तिथलं क्लॉट होतं. तर सगळ्या प्लेटलेट्स आणि बऱ्याचशा कोॲग्युलेशन फॅक्टर्स मिळून ते ब्लड क्लॉट करतात आणि ती इंजुरी बंद होते, राईट. पण काही वेळा काय होतं, ही जी कापल्यानंतरच क्लॉटिंग व्हायची जी टेंडन्सी असते ती बदलून विशेषतः एल्डरली पॉप्युलेशन मध्ये इंटॅक्ट ब्लड व्हेसल मध्ये कोॲग्युलेशन व्हायची टेंडन्सी वाढते. आणि त्याचं वन ऑफ द मेजर रिझन्स इज इनॅक्टिव्हिटी, इवन एस्पेशली इन द लोअर लेग्स. तुम्ही जर तुमचे पाय पुरेसे हल्ले नाहीत तर पायाकडे जाणारं रक्त जेव्हा वर शरीराकडे येतं तेव्हा ते जर पुरेशा स्पीडनी किंवा पुरेशा फोर्सनी आलं नाही तर त्या खालच्या वेन्स मध्ये उलट्या बाजूला अडकून राहतं आणि ते अडकून राहून तिथे छोट्या छोट्या क्लॉट्स तयार होतात. आणि त्या क्लॉट्स मधली जर एखादा छोटासा तुकडा तिथून सुटून ब्लड सर्क्युलेशन मध्ये आला तर तो लंग्स, हार्ट किंवा ब्रेन मधल्या छोट्या कॅपिलरीज मध्ये जाऊ शकतो. आणि मग तिथल्या छोट्या कॅपिलरीज मध्ये गेला तर काय होतं आपल्याला माहितीये, हार्ट अटॅक येऊ शकतो, स्ट्रोक येऊ शकतो किंवा लंग एम्बॉलिझम म्हणतात ते, ब्रीदिंग अफेक्ट होऊ शकतं. त्यामुळे पाय हलते ठेवणं, आपल्याला एअरपोर्ट म्हणजे लॉंग एअर ट्रॅव्हलला सुद्धा सांगतात की तुमचे पाय हलते ठेवा कायम. दॅट इज अन इम्पॉर्टंट पार्ट. कमिंग बॅक टू दी टेस्ट, प्रोथ्रोम्बिन टाइम म्हणजे जे लोक ज्यांची अशी टेंडन्सी असते ब्लड क्लॉट होण्याची ते ब्लड थिनर्स घेतात. आहे ना, आपल्यापैकी आय एम शुअर काही लोक ब्लड थिनर्स घेत असतील टू कीप द ब्लड फ्लोईंग. पण त्या ब्लड थिनरची लेवल इट हॅज टू बी केअरफुली मॉनिटर्ड बिटवीन 2.0 and 3.0 INR. तर ती होते की नाही ती चेक करण्यासाठी ही प्रोथ्रोम्बिन टाइम टेस्ट करावी लागते. तर त्या प्रोथ्रोम्बिन टाइम टेस्ट करून ती INR म्हणजे इंटरनॅशनल नॉर्मलाइज्ड रेशिओ, म्हणजे हा WHO ने स्टँडर्डाइज केलेली टेस्ट आहे आणि ती कुठल्याही लॅबमध्ये तुम्ही केलीत तरी तुम्हाला कॉन्स्टंट रिझल्ट मिळेल अशी मॉनिटर केलेली असते. तर ती तुम्ही जर थिनर घेत असलात तर ती 2.0 आणि 3.0च्या मध्ये असावी. जर हार्ट कंडिशन असेल तर 2.5 किंवा 3.5च्या मध्ये असावी. म्हणजे मग त्याप्रमाणे डोस ऍडजस्ट करावी लागतो. ती कमी असली तर तुम्हाला डोस वाढवावा लागतो, जर जास्ती असली तर डोस कमी करावा लागतो. तर ही INR टेस्ट आहे. इम्युनॉलॉजी जसं म्हटलं तुम्हाला त्याप्रमाणे या जास्ती प्रेग्नन्सी आणि प्रीनेटल कंडिशनसाठी केल्या जाणाऱ्या टेस्ट आहेत. प्रेग्नन्सी टेस्ट युरिनची आणि प्रीनेटल ABO-RHD. आईचा ABO-RHD माहिती असावा लागतो जर कधी ब्लड द्यायची वेळ आली तर, आणि बेबीसाठी सुद्धा की बेबीसाठी बरोबर मॅच होतोय की नाही. प्रेग्नन्सी टेस्ट त्याच्यासाठी तुम्हाला हे हॉर्मोनची लेवल बघावी लागते विच इन्क्रीजेस इन प्रेग्नन्सी. तर ती पुरेशी वाटली की प्रेग्नन्सी आहे कळलं जातं. ती ब्लडशी पण करता येतं विच इज मोर सेन्सिटिव्ह. ABO-RH आणि अँटीबॉडी स्क्रीन करायला लागतो. आपण पूर्वी म्हटल्याप्रमाणे आपल्याला आईचा ब्लड ग्रुप माहिती असायला पाहिजे, म्हणजे बेबीच्या ब्लड ग्रुप बरोबर तो मॅच होतोय की नाही तो कळावा लागतो. आणि शिवाय इतर अँटीबॉडीज साठी सुद्धा स्क्रीन करतात इन प्रीनेटल. काही हिपॅटायटिस आहे का, HIV, VDRL म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस वगैरे कुठे आईला नाहीत ना याची खात्री केली जाते. आणि रुबेलाचं स्पेशल आहे कारण ती जर्मन मिझल्सच्या ज्या अँटीबॉडीज असतात त्या आईमध्ये असाव्या लागतात. बहुत आपल्या सर्वांमध्ये त्या जनरली असतात पण आईमध्ये नसतील आणि तिला प्रेग्नन्सीमध्ये जर इफ शी इज नॉट प्रोटेक्टेड, तिला जर प्रेग्नन्सीमध्ये रुबेलाचं इन्फेक्शन झालं
तर बेबी कॅन हॅव बर्थ डिफेक्ट्स, म्हणून त्याचं महत्व आहे की रुबेला अँटीबॉडीज असल्या पाहिजेत. Mononucleosis is the disease typically of youngsters, teens and young adults. So it's also called kissing disease. त्याच्या सुद्धा जर डायग्नोसिस करायची पद्धत आहे आणि ती जर डायग्नोसिस झाला तर ट्रीटमेंट करावी, कारण नाहीतर इट कॅन प्रोसीड टू अ टाइप ऑफ कॅन्सर कॉल्ड लिम्फोमा. सो दॅट वॉज अबाउट इम्युनॉलॉजी. आता मायक्रोबायोलॉजी म्हणजे डायग्नोसिस ऑफ इन्फेक्शन्स. ह्या इतक्या अनेक प्रकारचे स्पेसिमेन्स डिपेंडिंग ऑन व्हॉट यू आर सफरिंग फ्रॉम. डायरिया आहे का, डिसेंट्री आहे का, किंवा काही पॅरासिटिक इन्फेक्शन आहे का, युरिनरी इन्फेक्शन, वूंड, कुठे जखम वगैरे वगैरे. जसं तुमचे सिम्पटम्स असतील त्याप्रमाणे स्पेसिमेन कलेक्ट केला जातो. आणि मग काय तर जनरली बॅक्टेरिया या लॅबोरेटरीमध्ये चटकन ग्रो करता येतात. म्हणजे ते यू कॅन ऍक्च्युअली मेक देम ग्रो इन द लॅबोरेटरी अँड आयडेंटिफाय देम. व्हायरल इन्फेक्शनचं डायग्नोसिस वेगळ्या प्रकारे होतं, कारण व्हायरसेस वाढवणं फार कठीण असतं. महत्वाचा भाग म्हणजे बॅक्टेरिया आयडेंटिफाय करून अँटीबायोटिक थेरपी कुठली अँटीबायोटिक थेरपी कुठली इफेक्टिव्ह होईल ते बघणं हे पण मायक्रोबायोलॉजीचं महत्वाचं काम आहे. तर वेगवेगळ्या स्पेसिमेन्स, मी इथे एक उदाहरण दिलेलं आहे, युरिन कल्चर. सो युरिन सॅम्पल दिलेलं आहे, मिडस्ट्रीम युरिन. तर लॅबोरेटरीमध्ये याला म्हणतात मीडिया इन अ पेट्री डिश. याच्यामध्ये बॅक्टेरियांना जे अन्न लागतं वाढण्यासाठी ते सगळं दिलं जातं. काही काहींना स्पेशल न्यूट्रिएंट्स सच एज ब्लड वगैरे घालावं लागतं, किंवा इतर काही नुसत्या बेसिक न्यूट्रिएंट्सवर वाढतात. तर त्याप्रमाणे ते इनॉक्युलेट करून, म्हणजे इथे ह्याच्यामध्ये स्प्रेड करून 35 ते 37 डिग्रीज मध्ये 24 तास इन्क्युबेटरमध्ये ठेवले जातात. तर त्याच्यानंतर काय होतं, जर बॅक्टेरिया असतील या युरिनमध्ये तर 24 तासामध्ये ते अशा कॉलनीज फॉर्म करतात. तर ह्यातली एक कॉलनी म्हणजे एक बॅक्टेरियम. 24 तासामध्ये ते असे वाढतात. मग हे काय आहेत, ते कुड बी वन टाईप ऑर दे कुड बी मल्टिपल टाइप्स. ते सगळे आयडेंटिफाय करून नंतर काय करायचं, अजून वेगवेगळ्या मीडिया इथे मी दाखवल्यात कशा वापरता येतात. आणि नंतर अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी टेस्ट केली जाते. म्हणजे ते जे आपण जे बॅक्टेरिया ग्रो केलेले आहेत ते ह्याच्यावर स्प्रेड करायचं या प्लेटवर. आणि ह्या ज्या छोट्या छोट्या टिकल्या दिसत आहेत, छोट्या टिकल्या दिसत आहेत, त्या प्रत्येक टिकलीमध्ये एक अँटीबायोटिक आहे इम्प्रिग्नेट केलेलं. तर त्या टिकल्या ह्याच्यात ठेवून पुन्हा 24 तास इन्क्युबेट करायचं. आणि जर त्या अँटीबायोटिकच्या भोवती ग्रोथ नसेल, आता हे क्लिअर झोन आहे, म्हणजे अँटीबायोटिक हॅज प्रिव्हेंटेड द ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया, म्हणजे हे अँटीबायोटिक उपयोगाचं आहे. उदाहरणार्थ, पण हे दुसरं बघितलं इथे ज्याच्या भोवती अजिबात झोन नाहीये, ते जर ट्रीटमेंट म्हणून दिलं तर त्याचा उपयोग होणार नाही या पॅथोजन विरुद्ध. त्यामुळे हे अशीच फार उपयोगाची टेस्ट आहे. तर बॅक्टेरियल आयसोलेशन, आयडेंटिफिकेशन अँड सेन्सिटिव्हिटीज. ओके. हेपॅटायटिस, अगेन लिव्हर फंक्शन जर टेस्टमध्ये अबनॉर्मॅलिटीज असतील तर हेपॅटायटिस आहे का वगैरे बघावं लागतं. तर हे 3 मुख्य प्रकारचे हेपॅटायटिस असतात, ए, बी आणि सी. तर हेपॅटायटिस ए म्हणजे इज ट्रान्समिशन थ्रू कंटॅमिनेटेड फूड. मला आठवत आहे भारतामध्ये पूर्वी एक जाहिरात असायची टीव्हीवरती की एक ग्लास भर उसाचा ज्यूस, उसाचा रस, म्हणजे जर तो क्लीन स्वच्छता नीट पाळून जर काढलेला नसेल तर या एका ग्लासमध्ये यू कॅन हॅव जॉन्डिस, यू कॅन हॅव डिसेंट्री अँड यू कॅन हॅव टायफॉइड. म्हणजे हे सगळ्या डिझिजेस आर ट्रान्समिटेड थ्रू फूड. त्यामुळे ती जाहिरात असायची तिथे. तर हा हेपॅटायटिस ए व्हायरस तसाच आहे, तो फूड मधनं ट्रान्समिट होतो. पण बी आणि सी आर ट्रान्समिटेड थ्रू बॉडी फ्लुइड्स अँड स्किन. आणि हेपॅटायटिस बी इन्फेक्शन एकदा तुम्हाला जर झालं, असं डायग्नोसिस झालं, तर यू आर नॉट केपेबल ऑफ डोनेटिंग ब्लड, कारण तो केव्हाही तुमच्या शरीरामध्ये राहू शकतो. हेपॅटायटिस सी ची एक दुसरी गोष्ट म्हणजे हा फार पूर्वीपर्यंत माहिती नव्हता. अगदी अलीकडेच काही म्हणजे 25-30 वर्षापूर्वी याचा एक्झिस्टन्स कळला.
आणि त्याच्यापूर्वी ब्लड डोनरच्या ज्या स्क्रीनिंग टेस्ट करतात त्याच्यासाठी हेपॅटायटिस बी ची करतात आणि सी ची आता करतात, पण पूर्वी करत नसत. त्यामुळे त्यावेळेला अशा काही केसेस झाल्या की काही ब्लड डोनेशन्स मधनं म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजन मधून हेपॅटायटिस सी इन्फेक्शन लोकांमध्ये गेलं आणि लेटर ऑन दे इट टर्न्ड आउट टू बी अ फेटल इन्फेक्शन. कारण हेपॅटायटिस सी एकदा शरीरात गेला की लगेच इन्फेक्ट नाही करत. तो कित्येक वर्ष म्हणजे 20-25 वर्ष सुद्धा डॉर्मंट राहू शकतो, जस्ट लपून बसतो आणि एकदम रिव्हाइव्ह होऊन इट कॅन कॉज अ फेटल इन्फेक्शन. याची आता तशी भीती उरली नाहीये कारण सगळीकडे त्याचं स्क्रीनिंग होत राहतं. आता शेवटच्या 2 म्हणजे प्रॉस्टेट स्पेसिफिक अँटीजन. ते मी सांगितलं, जर पुरुषांना प्रॉस्टेटचा काही त्रास असेल डॉक्टरांच्याकडे जाऊन त्यांनी सांगितलं तर दे कॅन डू प्रॉस्टेट स्पेसिफिक अँटीजन टेस्ट. त्यांनी लवकर डिटेक्शन होऊ शकतं प्रॉस्टेट कॅन्सर जर असला. व्हायटमिन डी, अगेन व्हायटमिन डीचं पण हल्ली खूप महत्व वाढलंय कारण इट हेल्प्स टू ॲब्झॉर्ब कॅल्शियम. तुम्ही जे कॅल्शियमच्या गोळ्या किंवा काय घेत असाल तर व्हायटमिन डी बरोबर घेतलात तर ॲब्सॉर्प्शन इज बेटर. ऑफकोर्स कॅल्शियम इज नेसेसरी फॉर स्ट्रॉंग बोन्स. त्यामुळे ऑस्टिओपोरोसिस किंवा अशा काही कंडिशन्स असतील तर व्हायटमिन डी आणि कॅल्शियम दोन्ही घेतलं तर उपयोग होतो. Also, now these days, vitamin D is also linked to heart disease. त्यामुळे फार लो व्हायटमिन डी असेल तर देर इज अ हायर रिस्क ऑफ कार्डिओव्हास्क्युलर डिसीज. त्यामुळे व्हायटमिन डी घेणं जनरली चांगलं समजलं जातं. पण ऑफकोर्स यू मस्ट कन्सल्ट युअर फिजिशियन बिफोर यू टेक, की किती घ्यायचं, किती घेतलेलं चांगलं तुमच्या एकूण मेटाबॉलिझमच्या दृष्टीने. ओके. शेवटी एकदा येतं ते अदर टेस्ट, म्हणजे ह्या सर्व लिस्टमध्ये ज्या टेस्ट नसतील त्याच्यापैकी जर काही डॉक्टरांना प्रिस्क्राईब करायच्या असतील तर त्या इथे त्यांचं नाव लिहायला लागतं. फॉर एक्झाम्पल, तुमच्या सीबीसी मध्ये डॉक्टरांना कळलं की तुम्हाला आयर्न डेफिशियन्सी आहे, तर कितपत आयर्न डेफिशियन्सी आहे हे बघण्यासाठी आयर्न स्टडीज करू शकतात. सिरम आयर्न लेवल्स काय आहे तुमचे, आयर्न डिपॉझिट्स म्हणजे स्टोरेज किती आहे वगैरे वगैरे. थायरॉइड बद्दल काही जर अडचणी असतील आपल्या एज ग्रुपमध्ये असू शकतात कधी कधी, तर थायरॉइडच्या हॉर्मोन्सच्या टेस्ट किंवा कोॲग्युलेशन स्टडीज, इतर काही इश्यूज, ब्लिडिंग किंवा क्लॉटिंग डिसऑर्डर असतील तर ह्या जस्ट एक्झाम्पल्स, पण ह्याही करू शकतो आपण. सो दॅट वॉज अबाउट द टेस्ट ऑन द रिक्विजिशन. सगळ्या बऱ्याच लांब लिस्ट मधनं आपण गेलो. आता सध्या चालू आहे ते कोविड-19च्या टेस्ट. आता मला वाटलं की ह्याचं थोडंसं एक्सप्लेनेशन द्यावं. काय आहेत, आपण या 2 प्रकारच्या टेस्टचे नाव कायम ऐकत असतो. तर पहिल्या प्रथम 2 महत्वाची डिव्हिजन्स म्हणजे अँटीजन टेस्ट. अँटीजन टेस्ट म्हणजे तुमच्या शरीरामध्ये आता कोविड व्हायरसचा अँटीजन आहे की नाही. इन शॉर्ट, आर यू करंटली सफरिंग फ्रॉम इन्फेक्शन. त्याच्यासाठी या अँटीजन टेस्ट करतात. वेरॅज अँटीबॉडी टेस्ट इज तुमच्या सिरम मध्ये अँटीबॉडीज टू कोविड आहेत की नाही हे बघावं लागतं. म्हणजे तुम्ही कितपत इम्युन आहात कोविडसाठी. आता कोविड नवीन असल्यामुळे यांचे अजून स्टँडर्डायझेशन किंवा किती टायटर किंवा किती लेवल असायला पाहिजे अँटीबॉडीचं, ह्याच्या अजून काही गाईडलाईन्स फार इतक्या कन्फर्म झालेल्या नाहीयेत. किती अँटीबॉडीज असल्या की यू आर सेफ असं काही अजून एस्टॅब्लिश झालेलं नाहीये. पण दॅट इज अँटीबॉडी. सो आफ्टर इन्फेक्शन ऑर आफ्टर वॅक्सिनेशन 3 to 4 weeks, कारण अँटीबॉडी लेवल पोचायला कमीत कमी 15 दिवस लागतात. तर कमिंग बॅक टू व्हायरल अँटीजन टेस्ट, आपण ऐकतो 2 प्रकारच्या टेस्ट. एक इज RT-PCR आणि दुसरी रॅपिड डिटेक्शन टेस्ट. यापैकी RT-PCR इज न्यूक्लिक ऍसिड अँप्लिफिकेशन टेस्ट. याच्यातल्या बऱ्याच टेस्ट असतात, त्यातली ही एक RT-PCR आहे. आणि रॅपिड टेस्ट आता ह्या पुढच्या स्लाइड मध्ये मी तुम्हाला दाखवते काय आहेत. रॅपिड टेस्ट आहेत त्या जनरली इथे कधी करतात की तुम्हाला आता प्रवास करायचा 2 दिवसानंतर, तर विदिन 72 hours यू हॅव टू गेट युअर टेस्ट डन अँड प्रोड्यूस अ नेगेटिव्ह रिपोर्ट. त्यासाठी ह्या रॅपिड टेस्ट उपयोगी पडतात. त्या पॉझिटिव्ह किंवा नेगेटिव्ह रिझल्ट देतात, पण दे आर नॉट व्हेरी सेन्सिटिव्ह. म्हणजे कधी कधी फॉल्स पॉझिटिव्ह किंवा फॉल्स नेगेटिव्ह मिळू शकते.
काय असतं ह्या टेस्टमध्ये, इतकी पटकन कशी होऊ शकते ही टेस्ट? तर इट इज अ कार्ड टेस्ट. असं कार्ड असतं, त्याच्यामध्ये या 2 विंडोज असतात. तर जेव्हा तुमचा स्वाब घेतात, त्या स्वाब घेऊन तर त्याच्या किट बरोबर एक लिक्विड येतं. त्या लिक्विडमध्ये तो स्वाब बुडवून ते अँटीजन किंवा व्हायरस जो असेल स्वाबवर जर असेल तर तो त्या लिक्विडमध्ये एक्स्ट्रॅक्ट केला जातो आणि त्या लिक्विडचे 1 किंवा 2 थेंब या खिडकीत टाकले जातात. तर ही जी बाजूला खिडकी आहे टोकाला, या खिडकीत टाकले जातात. तर 15-20 मिनिटानंतर त्याचे रिझल्ट बघता येतात. तर ह्या टाकलेले सगळे हे लिक्विड्स अशी मायग्रेट होत होत त्या दुसऱ्या मोठ्या खिडकीमध्ये येतात. ओके. जर ह्या टी लिहिलेलं आहे तिथे जर लाईन आली, रंगीत लाईन, तर यू आर पॉझिटिव्ह फॉर कोविड. ओनली आफ्टर यू सी अ लाईन ॲट द कंट्रोल लेवल. म्हणजे आधी कंट्रोल टेस्ट करावा लागतो. कंट्रोलमध्ये जर लाईन असेल, कर्सर कुठेतरी हरवतो. ओके. त्या कंट्रोलमध्ये जर लाईन दिसली तरच टेस्ट इज व्हॅलिड. ओके. नुसती टेस्टमध्ये लाईन असली आणि कंट्रोलमध्ये नसली तर युअर टेस्ट इज नॉट व्हॅलिड. ती पुन्हा करावी लागते. ओके. सो बेसिकली हे होतं त्या टेस्टमध्ये. तुमचं सॅम्पल एक्स्ट्रॅक्टेड या ड्रॉप विंडोमध्ये टाकलं, इथे असं पुढे सरकत 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 या मेम्ब्रेन वरून पुढे जातं. इथे असतात कोविडच्या अँटीबॉडीज आणि इथे असतात कंट्रोलच्या अँटीबॉडीज. तर कंट्रोलची लाईन का पॉझिटिव्ह यायला पाहिजे? टू मेक शुअर दॅट whatever liquid you put here has moved all the way to the control line and passed through the test line. Okay. So control मध्ये रंग आल्यानंतरच जर तुमच्या टेस्ट लाईन मध्ये रंग आला तर ती पॉझिटिव्ह टेस्ट समजायची. हल्ली ह्याची होम किट्स पण मिळतात, म्हणून मी हे मुद्दाम सांगते की टेस्ट रीड करताना काळजीपूर्वक करायची. ओके. सो दिस इज अबाउट द रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट or RDTs. This is RT-PCR. This is a very sensitive and specific test and it takes longer time because it is more involved. So RT-PCR, what does it stand for? Reverse transcriptase polymerase chain reaction. Polymerase chain reaction म्हणजे काय? तर एक एक्सटर्नल DNA पॉलिमरेज नावाचा एन्झाईम, एक त्यांची स्टोरी फार मजेदार आहे पण आता आपल्याला वेळ नाहीये. तर ते एन्झाईम वापरून छोटासा डीएनएचा पीस जरी असला टेस्टमध्ये तर तो पॉलिमराईज होतो आणि एक छोट्या डीएनए पासून अनेक म्हणजे बिलियन्स ऑफ डीएनए मॉलिक्युल्स आर प्रोड्युस्ड ऑफ द सेम टाईप आणि मग ते डिटेक्ट करणं सोपं जातं. तर दिस इज पॉलिमरेज चेन रिॲक्शन मेनली युज्ड फॉर डीएनए. पण हा आपला जो कोविड आहे इट इज RNA व्हायरस, म्हणजे हे वेगळं न्यूक्लिक ऍसिड आहे. सो डीएनए इज व्हॉट इज प्रेझेंट इन द न्यूक्लियस अँड कॅरीज आउट सेल मल्टिप्लिकेशन. RNA इज युज्ड इन सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स अँड अदर मॉलिक्युल्स, राईट. तर हा व्हायरस इतका हुशार आहे की हा RNA वापरून इट इंड्युसेस प्रोडक्शन ऑफ DNA थ्रू दिस एन्झाईम कॉल्ड रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. सो तो RNA असतो तो डीएनए मध्ये कन्वर्ट करतो. तो डीएनए आपल्या सेलच्या डीएनए मध्ये असिम्युलेट करतो, म्हणजे आपल्या सेलच्याच डीएनएचा भाग होतो आणि त्यामुळे तो जेव्हा मल्टिप्लाय होतो तो डीएनए देअर मोर व्हायरस पार्टिकल्स प्रोड्यूस, असा तो इन्फेक्शन करतो. तर या टेस्टमध्ये हीच सगळा प्रोसेस होतो की RNA एक्स्ट्रॅक्शन करून RNA रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम वापरून डीएनए प्रोड्यूस केला जातो आणि त्या पॉलिमरेज चेन रिॲक्शननी डिटेक्टेबल लेवल्स ऑफ डीएनए आर प्रोड्युस्ड. आणि हे जे इथे इन्स्ट्रुमेंट दिसतंय इट इज कॉल्ड थर्मल सायक्लर. त्याच्यामध्ये अनेक सायकल्सच्या मुळे डीएनए होतो आणि मग तो दॅट इज रेड टू सी इफ इट इज पॉझिटिव्ह. ओके. सो जस्ट आय थॉट मी तुम्हाला या 2 टेस्ट एक्सप्लेन करीन बिकॉज कोविड इज सो मच देअर राईट नाउ. ह्याच्यानंतर आय डोंट नो मी हे बरोबर जाणार आहे. आता जसं आपण म्हणतो वर्किंग बिहाइंड द सीन्स, आपण रक्तात किंवा काय जे सॅम्पल असेल ते एकदा देतो आणि नंतर त्याचं काय होतं आपल्याला काहीच कळत नाही. आपल्याला नर्सेस दिसतात, आपल्याला डॉक्टर्स दिसतात, आपल्याला रेडिओलॉजी मधला प्रोफेशनल्स दिसतात, सगळे दिसतात, MRI CT स्कॅन सगळीकडे आपल्याला लोक दिसतात, परंतु लॅबोरेटरी प्रोफेशनल्स
तुम्हाला कुठेही दिसत नाही. आणि दुसरं सांगायचं म्हणजे 70% ऑफ पेशंट्स फाईल कन्सिस्ट ऑफ लॅबोरेटरी रिपोर्ट्स. इट इज सो इम्पॉर्टंट इन युअर डायग्नोसिस अँड वेलबिंग. पण ते तुम्हाला कधीही दिसत नाही की काय होतं. तर त्याचं मी एक छोटे हे केलंय. काय होतं तुम्हाला शांत म्हणजे कॉन्फिडन्स कसा यावा लॅबमध्ये. आणि नंतर माझ्याकडे काही व्हिडिओज पण आहेत इफ वी हॅव इनफ टाइम टू गिव्ह यू इनसाइट इन टू अ लॅबोरेटरी. तर तुम्ही ओहिप कार्ड घेऊन कलेक्शन सेंटरमध्ये जाता, रिसेप्शनिस्टला कार्ड देता. तर रिसेप्शनिस्ट ते कार्ड घेते आणि तुमचं रेक्विजिशन घेऊन टेस्ट एंटर करते कॉम्प्युटरमध्ये. व्हॉट डज कॉम्प्युटर डू? इट प्रिंट्स आउट बार कोडेड लेबल्स. तुम्हाला जर एक लिव्हर फंक्शन टेस्ट, एक ग्लुकोज, एक CBC वगैरे अशा टेस्ट असतील तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या ट्यूब्समध्ये ब्लड घ्यावं लागतं. तर त्याच्यासाठी वेगळी वेगळी लेबल्स कम्प्युटर विल प्रिंट आउट विथ बार कोड्स. तुमचं नाव, सर्व माहिती असलेली लेबल्स असतात ती. तर हे रेक्विजिशन विथ बार कोड लेबल्स इज गिव्हन टू अ फ्लेबॉटमिस्ट, म्हणजे ज्या कलेक्ट करणारे प्रोफेशनल्स असतात त्या. So tubes for requested tests are selected, veins selected, and venipuncture performed according to order of draw. मी एका मिनिटात दाखवते तुम्हाला what is order of draw. And then one specimen collected, labeled, specimens are sent to the laboratory for testing. तर हे बघा, एक्झाम्पल ऑफ अ बार कोड लेबल. म्हणजे हे बघून तुम्हाला खात्री वाटेल की आपलं ब्लड काही कुणाबरोबर बदललं जाणार नाही. ह्याच्यात तुमचं नाव आहे, कुठल्या ट्यूब्स वापरायच्या ते दिलेलं आहे, कुठल्या टेस्टसाठी हे रक्त घेतलंय ते दिलेलं आहे, तुमचा ओहिपचा नंबर, तुमचा हॉस्पिटल ID, लॅबोरेटरी ऍक्सेशन सगळं ह्याच्यावर असतं. आणि जितक्या ट्यूब्स तुम्हाला लागणार असाल तितक्या प्रकारची ही लेबल्स तयार होतात. आणि जस्ट सो यू नो, आपल्या ह्या जनरली फोरआर्म मधल्याच वेन्स घेतल्या जातात. तिथे 3 मुख्य वेन्स असतात. एक आहे मीडियन क्युबायटल. ती सर्वात जनरली सगळ्यांच्या असंच एक्झॅक्टली हेच चित्र दिसेल असं नाही, पण जनरली ह्या वेन्स थोड्याफार फरकाने हातावर दिसतात. तर मीडियम क्युबायटल इज दी मोस्ट प्रॉमिनंट आणि वेल फिक्स्ड वेन. पण ती जर खोल असेल जास्ती तर ती दिसत नाही वरती. दुसरा ऑप्शन इज सेफॅलिक वेन. त्याच्या बाजूला ही जी आहे ती सेफॅलिक वेन. आणि तिसरी आहे ती ओके. तर ह्या 3 वेन्स पैकी कुठली तरी जी जास्ती चांगली ठळक वेन असेल ती घेतात. बेसिलिक वेन इज युजली दी लास्ट चॉईस, जी आपल्या शरीराच्या बाजूला असते ती, कारण त्याच्या फारच जवळ नर्व्स असतात. त्यामुळे जर नीट कलेक्शन झालं नाही तर त्या नर्व्सना दुखापत होऊ शकते. आणि ऑफ ड्रॉ म्हणजे एक तुम्हाला एक्झाम्पल इथे दाखवते की ह्या वेगवेगळ्या टॉपच्या ट्यूब्स असतात. दे हॅव अ मिनिंग, दॅट इज अन इंटरनॅशनल कोड, कलर कोड. म्हणजे कुठेही तुम्ही गेलात तरी ह्याच रंगाचे ट्यूब्स वापरल्या जातील. फॉर एक्झाम्पल, ही ट्यूब फक्त तुमच्या INR साठी वापरली जाईल. ही ट्यूब खालची फक्त CBC साठी वापरली जाईल, लव्हेंडर टॉप वगैरे वगैरे. आणि ह्याच ऑर्डरमध्ये घ्यायला लागतात, नाहीतर त्याच्यामध्ये जे अँटीकोॲग्युलंट्स किंवा इतर ऍडिटिव्ह असतात ती मिक्स होऊन तुमचे रिझल्ट बदलू शकतात. हे फ्लेबॉटॉमिस्टला माहिती असतं. त्यामुळे ते असे पुन्हा एकदा ह्या ऑर्डरमध्ये वेगवेगळ्या ट्यूब्स घेतल्या जातात. आणि तुम्हाला हे माहितीच असेल की कसं ब्लड घेतलं जातं. आधी वेन मध्ये जाऊन नंतर ही ट्यूब आत पुश करतात. त्याच्यामध्ये व्हॅक्यूम असतो. समजा 5 ml ची ट्यूब असेल तर 5 ml ब्लड आतमध्ये जाईपर्यंत ते आत शिरत राहतं. 5 ml भरलं की ट्यूब ब्लड आत यायचं थांबतं. ही ट्यूब काढून दुसरी ट्यूब आत सरकवली जाते वगैरे वगैरे. आणि तुमच्या जर वेन्स फारच बारीक असतील तर ही बटरफ्लाय नावाची ती छोटी नीडल वापरली जाते, किंवा स्लिपरी असतील, बारीक असतील तर ती वापरली जाते. तर या 2 हे आपण पाहिलेलंच आहे. 3 वेगवेगळ्या प्रकारे ब्लड वापरलं जातं कलेक्ट केल्यानंतर. नंतर आता ब्लड घेतलं मग कुठे जातं ते, तर इज ट्रान्सपोर्टेड टू द लॅबोरेटरी. लॅबोरेटरीमध्ये पुन्हा कधी लॅबोरेटरीमध्ये आलं, कुठली स्पेसिमेन्स रिसीव्ह झाली वगैरे ते सगळं रेकॉर्ड केलं जातं आता कॉम्प्युटरच्या साहाय्याने. आणि या वेगवेगळ्या टेस्टसाठी वेगळी वेगळी डिपार्टमेंट्स असतात, तिथे ते रक्त पाठवलं जातं. आता तुम्ही बघाल काही काही ऑटोमॅटिक ट्रॅक्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही जर नुसतं ब्लड ठेवलं द ट्रॅक इटसेल्फ विल टेक इट टू डिफरंट सेक्शन्स, पण नाहीतर मॅन्युअली वेगवेगळ्या सेक्शन्स मध्ये द्यावं लागतं.
आणि इंटरनल आणि एक्सटर्नल प्रोफिशियन्सी इज मेंटेन, म्हणजे इंटरनल सगळे स्टाफ जो आहे ते बरोबर काम करतात की नाही, त्यांच्या अननोन टेस्ट मधून घेतल्या जातात आणि इतर लॅबोरेटरीज बरोबर तुमच्या लॅबोरेटरीचे रिपोर्ट्स कम्पेअर केले जातात. सो कुठल्याही लॅबमध्ये तुम्ही गेलात तरी तेच रिपोर्ट्स मिळू शकतील. आणि हे 5 मेन सेक्शन्स आहेत. बायोकेमिस्ट्री म्हणजे जिथे केमिस्ट्रीचे सगळे होतात, हेमॅटॉलॉजी आणि हेमोस्टॅसिस म्हणजे सीबीसी आणि क्लॉटिंग, ट्रान्सफ्युजन सायन्स म्हणजे ब्लड बँक, तिथे ब्लड ग्रुपिंग, डोनर ब्लड मॅचिंग वगैरे, मायक्रोबायोलॉजी आणि हिस्टोटेक्नॉलॉजी. ह्याच्याबद्दल आपण अजून फारसं बोललेलो नाही, कारण हे जनरली इनपेशंट्स जेव्हा सर्जरीनी तुमची सर्जरीनी काही टिश्यू काढला जातो, गॅस्ट्रोइंटेस्टायनल किंवा स्किनचा किंवा इतर कुठल्याही शरीराचा सर्जरीनी टिश्यू काढला जातो, तो प्रोसेस करण्यासाठी, एस्पेशली कॅन्सर, सगळ्यांना आधी कॅन्सरची भीती असते, त्याचं डायग्नोसिससाठी ह्या हिस्टोटेक्नॉलॉजीमध्ये ते जातं. तर टेस्ट तिकडे तर गेल्या, पण कोण करतं नक्की हा टेस्ट, आपल्याला तर बाहेरून काहीच कळत नाही. So there are various levels of expertise in the laboratory. So management, administration लागतंच, कारण इतके स्टाफ मेंबर्स असतात, लाखांनी टेस्ट होतात, millions of tests are performed every year. So director, department managers, technical specialists and supervisors असतात. नंतर मेडिकल स्पेशलिस्ट असतात, such as histopathologist म्हणजे कॅन्सर वगैरे डायग्नोज करणारे, हेमॅटॉलॉजिस्ट, बायोकेमिस्ट. They communicate with physicians in the hospital or OPD to establish diagnosis. So they rapport दाखवतात. मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट, ती सिनियर आणि ज्युनियर लेवल असतात त्यांच्यात, पण दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द बल्क ऑफ द डेली लॅब टेस्ट. पण त्यांच्यासाठी नॉट एनिबडी कॅन वर्क, देयर इज अ नॅशनल सर्टिफिकेशन एक्झामिनेशन. सो हे लायसन्स झाल्यानंतरच तुम्हाला लॅबमध्ये काम करता येतं. आणि ही परीक्षा इज सेट टू बी, म्हणजे अमेरिकेतनं तुम्ही आलात तरी तुम्हाला ही कॅनडातली परीक्षा द्यावी लागते. तर काय करतात, हे इतकं ऑटोमेशन हल्ली झालंय, तर सगळे मेंटेन करणं, लॅबोरेटरी टेस्ट करणं, ऑब्झर्व स्ट्रिक्ट क्वालिटी कंट्रोल, check that the results are correct and that if there is any follow-up test that needed, and report the results to the physician. Generally histotechnology's results histopathologistच्या थ्रू जातात. आणि सर्वात शेवटची लेवल म्हणजे मेडिकल लॅबोरेटरी असिस्टंट्स और टेक्निशियन्स. सो फ्लेबॉटमिस्ट जे असतात कलेक्शन सेंटरमध्ये, दे आर लॅबोरेटरी असिस्टंट्स, आणि ते हॉस्पिटल लॅबमध्ये पण काम करतात, रिसीव्ह स्पेसिमेन्स, distribute to various departments आणि help MLTs to prepare reagents and do other things. असे हे वेगवेगळ्या लेवल्स लॅबोरेटरीमध्ये असतात. आहे आपल्याला थोडा वेळ, एक 10-15 मिनिटं? हरकत नाही, गो अहेड. हा, तर आपण आता थोडेसे काही व्हिडिओज मी केलेले आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं काम दाखवण्यासाठी, ते बघूया. You can tell me if I'm going over time. We can stop at any time. Okay? Okay. काय हरकत नाही. Okay. So I'm going to do a new share. I'm going to stop the share and then share screen with this. Share sound. आणि प्ले. सो हा पहिला जो व्हिडिओ आहे, पहिला जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. To be in Canada's health and wellness solutions leader. Thank you for choosing us to be your partners in care. In this video, we will share with you some phlebotomy best practices. Please follow along in your care. By following these best practices, you can enhance patient care and reduce pre-analytical errors. We will demonstrate these best practices in 4 steps. Step 1 is to identify the patient. Step 2 is to prepare for the collection. Step 3 is to collect the sample, and step 4 is to prepare the sample for shipping. तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरवर वाढवता आला तर बघता का? मला ऐकू येतंय. To confirm your patient's identity, ask for 2 unique identifiers, their first and last name, and their date of birth.
Ask your patient if they हे have सगळं a तुमच्या preferred arm माहितीसाठी. and check with them to confirm they are seated comfortably in the phlebotomy chair. Start gathering your supplies. Follow the order draw checklist and place your tubes in that order for the collection. The order is important to avoid cross-contamination of additives and to promote accuracy of test results. Apply the tourniquet 3 to 4 inches above the draw site and over the clothing if possible. Ask your आता ही patient vein to check clench करते, their कुठली fist तिनातली without चांगली आहे. pumping it and check for an acceptable vein, and then remove the tourniquet. हे महत्वाचं आहे. टुर्निके जास्त वेळ Put your ठेवता gloves कामा on for the नये collection. आयडियली. Using the cotton ball, cleanse the site with 70% alcohol in a circular motion. Start at the middle of the site and move outward. Allow the alcohol तुम्ही to या सगळ्या air गोष्टी dry check for करू 30 to शकता. 60 seconds. Select the appropriate needle gauge based on the size of the vein and make sure all connections are secure. Reapply the tourniquet and ask the patient to clench their fist without pumping their hand. Insert the needle swiftly, bevel up on a 30-degree angle or less in the same direction as the vein. Stabilize the holder while pushing in the tube and fill the tube with the required amount of blood following the order of draw. व्हॅक्युटेनर When सिस्टीम good blood flow has been established, remove the tourniquet. Change the tubes smoothly ते बघा, without anticoagulant moving the बरोबर needle, mix केलं. and immediately after each tube is filled, gently invert the tube with the correct number of inversions. Once the collection is complete, gently remove the needle and place a cotton ball over the puncture site. Ask the patient to apply pressure to the site. Activate the महत्वाचं आहे. safety device on the needle and dispose Blood of it clotting in a लवकर sharps व्हावं म्हणून. container. When you have completed the collection, label your हे containers. इथे दाखवतात पण Confirm जनरली all इथे labels match गरज the पडत नाही कारण information on the पेशंट requisition form labels by are checking already the two printed. unique identifiers. Okay, Place labels so in the I think specimen I can containers move correctly. on The the labels next cannot video. cover the expiry date, should not be wrapped around the bottom of the tube, or create a flag along the side. Leaving a window to see the sample inside Okay, the I'm moving container to the is next also video. recommended. We are continually developing innovative programs and services to positively impact the lives laboratory every single day, and it's the foundation. हा of बायोकेमिस्ट्री medical diagnosis. लॅबोरेटरीचा व्हिडिओ The आहे. laboratory itself Fully costs automated. about $60 million, and there's about 100,000 square feet तर of space हल्लीच्या here. जवळजवळ सर्व We partnered मोठ्या with हॉस्पिटलच्या Roche लॅब्स अशा Diagnostics to set up an automated testing line in here. That is their largest installation in North America. It's one of the largest in the world. Currently, this laboratory receives approximately 30,000 tubes every single day for testing. This Roche automated system can process 5,000 tubes an hour, bringing it up to a total of about 50 or 60 million per year that this could process. This is where it all starts. This is where we receive specimens in to the laboratory from all of our trucks. So once the vehicles get in and make their drop-offs, this is where these people all control the chaos. Once the specimens come in from receiving, they're sorted. The ones that are not barcode ready labeled come in here to accessioning so that the automated machines can automatically do the testing. They will sort the test tubes into racks. This sets them up so they can go down the automated conveyor belts into the analyzers. It's a significant percentage of the time that the doctor decides that he or she needs to get a different test after they see the initial results. If they order that test in their computer, this system automatically pulls it out, automatically does the testing that they add on. We have a great mix of talented people working in our laboratory here. It includes a bunch of people who've been here for a long time, some of them more than 20 years with Northwell Laboratories. The laboratory business is all about getting the right answer to the clinician at the right time so they can treat the patient. And we always strive to do that as best as we can and better tomorrow than today. Professionals that do that test each and every day, and it is anything but sleepy. The number of cells that make up the different parts of your blood are very important to your health.
I'm Andrew Chapman, and today we're counting on your blood to keep us healthy here in the lab. I'm here with Marnie. She's the manager of Core Labs and Rapid Response. Now, Marnie, why is it called Core Labs? So the Core Lab consists of very high volume routine testing, coagulation, hematology, biochemistry. But in this area, we also have some of our specialty areas that incorporates hematology and chemistry. Now, how many samples do you think you have in the lab on average? I can give you yearly volumes. We do about 6 million tests a year. 6 million tests? Yeah. Wow. Mm-hmm. And then how many samples and test tubes and things So would you have? usually that's about 1.5 million tubes. I'm here in the lab with Jamie Lynn. She's a medical laboratory technologist. Now, Jamie Lynn, what exactly are we counting when we say we're doing a complete blood count? Well, when we do a complete blood count, basically we're measuring the different components of blood. These components can be broken down into white blood cells, red blood cells, and platelets. So what do the results of this test tell us? So basically, CBC, you look at the overall health of an individual or a patient. What happens is if we see anything abnormal or anything that doesn't seem right, we'll order additional tests. And then if anything's critical, we'll call the doctors, we'll call the nurses, just so that the patient themselves can get the treatment that they need immediately. So Jamie Lynn, how does the actual CBC happen? I'll show you, come with me. Great. So once the analyzer's done analyzing the blood, it spits out all these parameters for us and results for us to analyze, basically. So this is where the technologist comes into play. We look at the results and we see if it's valid, if there's something abnormal, if there's something that needs further testing to be done. So if a sample is abnormal, we would then do further testing and we would make something called a blood film review. So basically we take the blood sample and we make a blood smear and we stain it. And then once it's done staining, we look at it underneath the microscope in the microscopy room. If you want to see what it looks like, I can bring you over and we can check it out. Okay, let's go. So this is the morphology room. So once slides come off the stainer, they come into here, and this is where we look at it underneath the microscope. Okay. So what we have here is an abnormal cell. It's actually one of the cancer cells that you would see in a leukemia patient. So one of the distinguishing features of a cancer cell is this little circle inside its nucleus. So this little circle is called a nucleoli. You'll see a lot of them, like prominent ones, in abnormal cells. And if you compare that to a normal cell wouldn't have any of these features. Once we're done with the report, the results get released to the doctor, and based on what we tell them, they'll treat the patients. After that, we just go to the next slide. That basically is the process from CBC to morphology. Wow, amazing. Please visit MedLab Professionals. Was invented in the 1600s. Since then, scientists have used microscopes to understand the minuscule. I'm Andrew Chapman, and today we follow how laboratory professionals can spot disease by taking a very, very close look right here in the lab. Hey, I've got my visitor lab coat on today because today I am visiting Antonia in the lab. Antonia, what is your position here in the lab? I'm the histology supervisor. Excellent. And what lab is this called again? This is a histology lab. And what does that mean? So here we handle specimens that are tissue. And what kind of tissues would you see here? So skin tissue, GI tissue, so gastrointestinal tissue, and gynecological tissue. Those are our top 3 major ones that we see. We also see oral tissue, which dentists submit. Really? Yeah. Oh, wow. Yeah. Hi, I'm in the lab with Zach. Zach, what's your role here in the lab? I am one of the senior medical laboratory technologists in the histology department. And what does that mean? What do you do? So on a daily basis, we get in samples from across the province, we process them, we gross them, we embed them, and we send them to doctors on slides for them to make a diagnosis. What's the first step that happens once you get the specimen in? The first thing we do is provide a gross examination for the pathologist. We're the last person to see the specimen intact before we section it, manipulate it, and cut it and put it onto the slide for the pathologist. After we provide the gross examination, it goes through a processing cycle. We fix the specimen, we dehydrate the specimen, and we infiltrate the specimen with wax, which allows it to have more stability for when we do cut the specimen.
After the processing cycle, we take it to an embedding station where we embed it into a block of molten wax. We solidify that wax, and that gives it even extra stability when it comes to cutting the specimen on the microtome. So then we take it to the microtome, which allows us to cut the specimen at 4 microns, which is essentially 1 cell's width thick. How do you even Very see thin. that? It's visible with the wax. It's very thin though. And then that's when you run your test? So yeah, after it's been cut, we float it out on a water bath to remove any folds or wrinkles, because everything is so small, so the smallest fold will show up very large on the microscope. So we float it out, pick it up on a slide, and then we stain it for the pathologist. And you move on to question. After it's been stained, we cover slip it. That helps preserve it so it doesn't dry out. And you move on And then we're able to deliver it to the pathologist. The pathologist reviews the slide under a microscope, is able to determine a diagnosis for the patient. It gets entered into our LIS system, which then sends it out to the clinicians across the province. When you run the test on these samples, what are you looking for? One of the main things that we're looking for is cancer, but with the hundreds of types of samples that we get, there's hundreds of diagnoses that it could be. Well, thanks a lot, Zach. Anytime. And thanks, Life Labs, for letting me come visit. Now, but when it comes to your blood, there's professional matchmakers who use science to get the match right every time. I'm Andrew Chapman, and today we're meeting our match right here in the lab. I'm here in the lab with Sally. Sally is the manager of the Blood Transfusion Laboratories. Hello, Sally. Hi, Andrew. Now, Sally, please tell me what happens in a blood transfusion laboratory. Well, there's 3 major things that happen here. The first thing is testing patients. We do the ABO and RH test here. You might know that you're O positive or A positive. We're the ones that do that test. And the reason we do that test is so that we can match this blood eventually for a patient. So the second thing we do is actually manage the blood products that we get from the Canadian Blood Service. We bring them in, we store them, and then when the patient needs them, we will get them out. So the third thing is actually matching the product to the patient by cross-matching, either in tubes or in the computer. There's many different ways of doing that. Well, that's pretty important stuff. Hi, I'm here in the Blood Transfusion Laboratory with Krista, who's a senior medical laboratory technologist. She's here to tell me all about cross-matching. What is it? So cross-matching is a test that we perform to make sure that we're matching the donor blood to the patient and that we're not going to cause any adverse effects. We're basically matching the red cells from a donor with the plasma from a patient. Oh, wow. I never knew that. Huh. That's very cool. Now, what happens if you didn't do cross-matching at all? What could be the negative side effects? Well, you could end up giving a patient the wrong blood type. And if you do that, it can actually cause hemolysis within the actual patient and they can die. It's a very severe reaction. What's that big word you just said? Hemolysis. Yeah, what does that mean? So basically, hemolysis is the breakdown of red blood cells and it basically makes them burst. Oh my gosh. All right, Krista, so what's the next step in this cross-matching phase? So what we would do after we've added all of our reagents and our patient sample into our gel card, we actually put it here into our incubator. Does that mean you heat it up? Yes, it heats at 37 degrees Celsius, and it's going to do that for 20 minutes. Why? Why do you have to heat it up? You want to bring it up to basically to body temperature, or pretty close to body temperature, so that it actually is mimicking what the reaction is going to be inside the patient's body with that donor unit. So after we finished our 20-minute incubation, we're going to take our card out of our incubator, and we're going to put it in here into our gel centrifuge, and it actually will come out looking like this. Okay, that looks completely different. Yes, so once it comes out, we get this reaction, okay? So what we have here is this one here, that's actually a positive reaction. Okay. And this one's a negative reaction. So the negative reaction means that this unit is compatible with our patient. Okay. The positive reaction means there's something in that patient's plasma that's reacted with that donor unit and it's incompatible. So that it'll work wonders. That's all I'm at in the lab. Please visit To the last one, microbiology. Automation, in terms of industry, has been used for decades, not only to save energy and materials, but to improve accuracy and quality. In healthcare, especially here in the laboratory, we've used automation for blood tests for years now with really great results. In microbiology, we're a little bit different.
we have to identify what microorganisms or what bugs are growing. We make sure that the right patient gets the right treatment for the right condition. The process of running these tests and reading these results has been a very manual process for a long time. That is, until recently. The microbiology lab here in UMC just started implementing a cutting-edge system that does about 450 tests every day. In fact, UMC is only the second facility in the country to use this system. And we are the first facility in the country to implement this system across our entire line of microbiology testing. That means every test goes through this quick, accurate, and efficient system. So, all of this automation sounds great, and it really is an amazing system. But the real impact is what it means to our patients. After only using the system for a few months, we're getting results back to our providers and our physicians an average of 6 hours faster. Okay. Not only is the system faster, but it also find out what the microorganism is earlier, then we can get the patient on the right antibiotic. Okay. Lesser time in the hospital, lesser cost to the patient. Technology. Not only is this system standardizing our process, making us faster and more accurate, but it's really translating into better patient care. Okay, so that was about it. I hope you didn't find it very boring or lengthy. No, not Can we open it for questions and answers? Sure. Okay, so the floor is open. ज्या कोणाला प्रश्न असतील त्यांनी स्वतःला अनम्यूट करा, प्रश्न विचारा आणि प्रश्न विचारून उत्तर मिळालं की पुन्हा तुम्ही स्वतःला म्यूट करा, म्हणजे मग गोंधळ होणार नाही. सो ज्या कोणाला प्रश्न असतील त्यांनी जरूर विचारा. मला 2 प्रश्न आहेत. मी चित्रा कुलकर्णी. नमस्कार. नमस्कार. तुमचं प्रेझेंटेशन खूप छान झालं, खूप डिटेल माहिती सांगितली, त्याबद्दल आभार. 2 प्रश्न म्हणजे ती रॅपिड अँटीजेन टेस्ट कोविडची आणि दुसरी RT-PCR, ह्याच्यामध्ये किती वेळ लागतो प्रत्येक टेस्टला? ती जी रॅपिड टेस्ट जी आहे ती प्रत्यक्ष टेस्ट अर्ध्या तासाच्या आत होऊ शकते. पण आता काय आहे, इतक्या टेस्ट लाईन्ड अप आहेत की त्या टेक्नॉलॉजीज पुरेसे नाहीयेत, त्यामुळे ते वेट लिस्ट होते त्याला, त्यामुळे तो जो वेळ लागतो तो त्यामुळे लागतो. प्रत्यक्ष टेस्ट करायला वेळ नाही लागत. याच्यावर RT-PCR ला काही तास लागू शकतात सगळं प्रोसेसिंग व्हायला. सो रिझल्ट आपल्याला 1 दिवसांनी मिळतो की 2 दिवसांनी? सेम थिंग अगेन, कारण इतका तो लॉंग प्रोसेस आहे. पब्लिक हेल्थ मध्ये जास्ती करून त्या होतात टेस्ट. पब्लिक हेल्थ लॅब्स इथे डाऊनटाऊन मध्ये आहे ती, आणि त्यांनी पुष्कळ टेक्नॉलॉजीज सध्या एम्प्लॉय केलेले आहेत टू रन दिस टेस्ट, पण देर इज अ लिमिटेशन टू हाऊ फास्ट दे कॅन डू इट. त्यामुळे जर जास्ती अक्युम्युलेट झाल्या टेस्ट तर मग तो रिझल्ट बाहेर यायला वेळ लागू शकतो. आणि दुसरा प्रश्न म्हणजे की त्या इम्युनोग्लोबिनच्या लाईट चेन्स रक्तात मिळतात, त्याच्याबद्दल तुम्ही काही प्रकाश टाकू शकाल का? लाईट चेनची पण एक स्पेसिफिक ब्लड मध्ये टेस्ट असते, त्याच्यामधनं मायलोमा डिटेक्ट होतो, त्याच्याबद्दल काही सांगू शकाल का? या जरा म्हटलं तसं जास्ती स्पेशलाइज टेस्ट आहेत. आज मी जास्ती करून जनरल टेस्ट सांगितली. तर या लाईट चेन्स म्हणजे तुम्हाला त्याच्यासाठी इम्युनोग्लोब्युलिनचं स्ट्रक्चर ठाऊक असायला पाहिजे. हेवी चेन आणि लाईट चेन. हेवी चेन आणि लाईट चेन्स. तर मल्टिपल मायलोमा हा जो एक प्रकारचा कॅन्सर आहे, त्यामध्ये इम्युनोग्लोब्युलिनच्या लेवल्स वाढतात आणि त्या कप्पा आणि लांबडा अशा 2 प्रकारच्या लाईट चेन्स असतात. एका पेशंटमध्ये जनरली एकाच प्रकारच्या लाईट चेन्स अनकंट्रोलेबली मल्टिप्लाय होतात, आणि मग त्याच्यासाठी वेगळ्या डायग्नॉस्टिक टेस्ट असतात. ते सिरम इलेक्ट्रोफोरेसिस करतात, त्याच्यामध्ये पर्टिक्युलर तुम्हाला मिळतं. CBC मध्ये पहिली शंका येते मल्टिपल मायलोमाची, कारण काय होतं त्याच्यामध्ये त्या ज्या रेड सेल्स असतात मल्टिपल मायलोमाच्या पेशंटमध्ये, त्या सुट्ट्या राहू नाही शकत, त्या अशा एकमेकावर स्टॅक होतात लाईक अ स्टॅक ऑफ कॉइन्स. आणि दॅट इन द पेरिफरल ब्लड स्मिअर, मी तुम्हाला जे वेगवेगळे अॅनिमियाज दाखवले तशा त्या
यू सी अ स्टॅक ऑफ रेड सेल्स ऑन द पेरिफरल्स मिरर. तिथे पहिली शंका येते. मग त्याच्यानंतर पुष्कळ कन्फर्मेटरी टेस्ट होतात. हल्ली फ्लो सायटोमेट्री नावाचं अजून एक टेक्निक आहे, त्याच्यामध्ये पुष्कळ डायग्नोसिस कन्फर्मेशन होतं. ओके, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू फॉर युअर टाइम. ओके. मला एक प्रश्न विचारायचा आहे. हा, विचारा ना जरा. जेव्हा लॅबचा रिपोर्ट येतो त्याच्यात ते रेंज दिलेली असते, मिनिमम आणि मॅक्सिमम. मॅक्सिममच्या पेक्षा किती वर गेलं तर ट्रीटमेंट लगेच घ्यायला पाहिजे? असा तिथे हार्ड अँड फास्ट नियम नाहीये. प्रत्येक लॅबोरेटरीमध्ये असं असतं. प्रत्येक लॅबोरेटरीमध्ये काय, मी तुम्हाला क्वालिटी कंट्रोल सांगितलं की नाही, तर लॅबोरेटरीमध्ये ते क्वालिटी कंट्रोलमध्ये दे गो बियॉन्ड द रेफरन्स रेंज टू सर्टन एक्सटेंट. त्यामुळे थोडी कमी किंवा थोडी जास्ती जर असेल तर मग डॉक्टर्स ट्रीट करू शकतात ते. पण जेव्हा जास्ती बाहेर जातात त्या क्वालिटी कंट्रोलच्या लेवलच्या, विच आर कॉल्ड क्रिटिकल व्हॅल्यूज, तेव्हा मग जास्ती सिव्हिअर ऍक्शन घ्यायला लागते. तर त्या प्रत्येक टेस्टसाठी वेगळ्या वेगळ्या असतात क्रिटिकल व्हॅल्यूज. मी म्हटलं तसं सोडियम पोटॅशियमला दे आर व्हेरी नॅरो. थोडं जरी बाहेर गेलं तरी म्हणजे पोटॅशियम 135 to 145, सॉरी सोडियम 135 to 145 मिलीमोल्स पर लिटर असतं. ते जरी 130 किंवा 125च्या खाली गेलं तर इट इज कन्सिडर्ड व्हेरी सिव्हिअर. प्रत्येकाला सांगता नाही, प्रत्येक व्हॅल्यूला अशा क्रिटिकल व्हॅल्यूज असतात. तर लॅबोरेटरीमध्ये ऑटोमेशन मध्ये तर त्या घातलेल्याच असतात. वेन एव्हर यू गेट अ रिझल्ट बियॉन्ड क्रिटिकल व्हॅल्यूज यू डू फॉलोअप टेस्ट असं असतं. तर आपल्याला नुसतं बघून कळणार नाही, पण रेफरन्स रेंजच्या थोड्या कमी किंवा थोडी जास्ती असेल तर जनरली फॅमिली फिजिशियन्स कॅन ट्रीट दॅट. म्हणून त्या ऑटोमेशन मध्ये फॉलोअप म्हणतो ना आपण. जर ॲबनॉर्मॅलिटीज दिसत आहेत, आर दे ओके विद इन ऍक्सेप्टेबल लिमिट्स ऑर डू दे नीड फर्दर फॉलोअप, असं ते इनबिल्टच हल्ली ऑटोमेशन मध्ये असतं लॅबोरेटरीच्या. आणि जर क्रिटिकल व्हॅल्यू मध्ये आलं तर ते ताबडतोब फिजिशियनला कळवतात की ही क्रिटिकल व्हॅल्यू. जर आउट पेशंट असेल तर, इन पेशंट असेल तर ते तिथेच असतात, त्यामुळे ते कॅन ट्रीट. थँक्यू. मी तुम्हाला एक 2 प्रश्न विचारतो. प्रश्न की हे ब्लड ग्लुकोज लेवल जे आहे ते बरेच लोक घरी टेस्टिंग करतात मशीन, तर त्याच्यामधले रिझल्ट आणि ऍक्च्युअल लॅबोरेटरी मध्ये जे रिझल्ट येतात त्याच्यामध्ये कितपत कन्सिस्टंट, ही जी मशीन्स मिळतात घरी वापरण्यात, दे आर नॉट कन्सिडर्ड व्हेरी ॲक्युरेट. म्हणजे लॅबोरेटरीचे रिझल्ट इतकी ती ॲक्युरेट असू शकत नाही, कारण त्यांना पण क्वालिटी कंट्रोल करावा लागतो. क्वालिटी कंट्रोलच्या पण किट्स येतात, त्यामधून चेक कराव्या लागतात. त्यामुळे ते रिलायबल रिझल्ट, आणि ते भारतातनं आणलेलं असेल तर त्याच्या व्हॅल्यूज अगदी वेगळ्या असतात. इथे घेतलेलं असेल तर त्याला इथली युनिट्स मिळतात. कळलं ना? कारण भारतामध्ये मिलीग्रॅम पर्सेंट, इव्हन अमेरिकेमध्ये मिलीग्रॅम पर्सेंट मध्ये ग्लुकोजचे झालं. पण त्याची रेंज ऑफ पर्सेंटेज रेंज ऑफ इनॅक्युरेसी किती असते घरी जी मशीन वापरतात? त्याचे तुम्ही कसं मेंटेन केलंय त्याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे लॅबमध्ये जाऊन मधून करणं हे ऍडवाइजेबल आहे. आणि दुसरी, तुम्ही PSA टेस्ट बद्दल बोललात. हल्ली माझ्या कल्पनेप्रमाणे सगळे फॅमिली फिजिशियन PSA टेस्ट वापरत नाहीत. त्यांचं म्हणणं की त्याच्यामध्ये फॉल्स पॉझिटिव्ह किंवा फॉल्स निगेटिव्ह प्रश्न येत. बरोबर आहे. हल्ली त्याने ते बंदच केलेले आहे. ते बरोबर, ते खरं आहे. पण मी तिथे होती लिस्ट मध्ये म्हणून आय स्पोक अबाउट इट. दॅट इज व्हॉट इज दॅट युज्ड फॉर. PSA चे फॉल्स पॉझिटिव्ह आणि फॉल्स निगेटिव्हच्या व्हॅल्यू पुष्कळ आहेत. Any more questions? हॅलो, मनोहर, तुम्ही अनम्यूट करा, तुमचा आवाज येत नाहीये. नाही, मगाशी तुम्ही आणि दुर्गाताईंनी त्यांचे इंट्रोडक्शन करताना अरुणा कोलटकर म्हटलंय आणि त्यांनी तिथे थँक्यू फॉर आस्किंग दॅट. खरं नाव काय? माझं ऑफिशियल नाव अरुंधती आहे.
म्हणजे कागदोपत्री माझं नाव अरुंधती आहे, पण मी अरुणा हे माझं माहेरचं नाव. त्या लोकांना अरुंधती बोलायला जो त्रास होतो तो बघून आय विल फॉलो अरुणा. पण सगळे मला अरुणा म्हणून ओळखतात इन्स्टिट्यूट. सगळ्या माझ्या प्रोफेशनल इथे कॅनडामध्ये मला सगळे अरुणा म्हणून ओळखतात. मुख्य म्हणजे माझ्याकडे यांनी जी माहिती पाठवली त्याच्यामध्ये खाली अरुणा म्हणून लिहिलेलं होतं, म्हणून मी अरुणा. नाही, ऑफकोर्स तसंच काहीतरी असेल. तर माझं ऑफिशियल नाव अरुंधतीच आहे, त्यामुळे तेच इथे आलेलं आहे. गुड, थँक्यू. मी बोलणार होते त्याच्याबद्दल पण ते राहिलंच. आणखी कोणाला काही प्रश्न आहेत? ओके, काही हरकत नाही. तर आज आपल्याला जी इतकी चांगली माहिती मिळालेली आहे त्याचा उपयोग पुढील काळामध्ये आपल्या सर्वांना नक्की होईल. निदान जर काही डॉक्टरांना प्रश्न विचारायचे असतील तर काय प्रश्न विचारायचे एवढं जरी आपल्याला कळलं तरी पुष्कळ झालं. तर आपल्या आजच्या वक्त्या ज्या आहेत त्यांचे आभार मानण्यासाठी मी ज्योत्स्ना ओगलेंना पाचारण करतो. ज्योत्स्ना. अरे बापरे, आभार प्रदर्शनाचं काही कारण नाही. आय एन्जॉय टॉकिंग टू यू ऑल. अरुणा, डॉक्टर अरुणा हिचे आभार मानण्याची संधी मला मिळाली याचा मला आनंद वाटतो. आणि सुरुवातीला दुर्गाताईंनी सांगितलं कशी त्यांची ओळख होती, आणि दुर्गाताईंनी माझी अरुणा आणि अरविंद यांच्याशी ओळख करून दिली, आणि ते माझ्याच जवळ राहत असल्यामुळे माझी मैत्री जास्ती घट्ट झाली आणि बोलता बोलता एकमेकांच्या अनेक आतल्या ओळखी निघाल्या. त्यामुळे अरुणाला मी नेहमीच अरुणा म्हणत गेले, आणि माझ्याही मुलीचं नाव अरुणा असल्यामुळे मी लिहिताना नेहमी अरुणा के असं लिहिते, म्हणजे मला नक्की कळतं मी कोणाला फोन केला होता. आणि दुसरं असं की आपल्या सर्वांनाच वेळोवेळी ब्लड वर्क करण्यासाठी जावं लागतं, आणि त्याबाबत तुम्ही लॅबमध्ये जाऊन रक्त देता. विशेषतः मी फक्त त्या कागदावरच्या 1-2 खुणा वाचते, ओके हे करायला सांगितलंय. आणि माझी नंतरची काळजी असते त्या टेक्निशियननी माझी हे व्हेन पकडताना मला जी थोडं ब्रूज येतं त्याची मला काळजी असते नेहमी. आणि काही वेळेला त्याची चिन्ह सुद्धा दिसत नाहीत, म्हणजे मी मनाने ठरवते की ह्या बाईचा हात हलका होता आणि माझी व्हेन पटकन सापडली. दुसरं असं की आतापर्यंत नुसतं आपण ब्लड देऊन देवाण्या घे प्राण्यासारखे बाहेर पडत होतो, पण आज आपल्याला जी सर्व काय प्रक्रिया चालते आणि लॅबमध्ये आतल्या भागात काय चालतं हे कधीच बघायला मिळालेलं नव्हतं, मिळण्याची शक्यता पण नव्हती. पण आज मात्र वेगळ्या वेगळ्या स्लाइड्स आणि व्हिडिओवरनं आपल्याला कळलं. आणि गेले 2 तास आपल्याला इतकी सांगोपांग माहिती दिली आणि आपल्या सर्वांच्या ज्ञानात किंवा माझ्यासारखीच्या अज्ञानात भर काढून टाकली. त्याबद्दल मराठी भाषिक टोरंटो मंडळाच्या सिनियर फोरम तर्फे अरुणा तुझे मनपूर्वक आभार व धन्यवाद. आणि ही संधी मला मिळाली ह्याचाही मला तितकाच आनंद होतोय. थँक्यू ज्योत्स्नाताई. थँक्यू. आय होप सगळ्यांना आवडलं असेल आणि फार बोर न होता, त्रास न देता तुम्हाला माहिती मिळाली असेल. ओके, सो थँक्यू व्हेरी मच अरुणा. म्हणजे व्हेरी वेलकम. थँक्यू. आय एन्जॉयड इट. ओके. आणि या सगळ्या याच्यामध्ये डॉक्टर दोघळेकरांची पण खूप मदत झाली. आम्ही अरुणा ॲब्सोल्युटली. आय वुड लाईक टू थँक, मी बोलू का 1 मिनिट? श्वेत मुळगन आणि डॉक्टर जोगळेकर दोघांनी आम्ही आधी एक ट्रायल रन घेतला, मग ते व्हिडिओज नीट होतात की नाही ते पाहिलं वगैरे, असे आम्ही 1-2दा ह्याच्यापूर्वी भेटलो. काल मी ते सगळे व्हिडिओज करू शकले, त्यामुळे आज ते जास्ती स्मूथली रन झाले गेले.
जसं त्या लॅबमध्ये बॅकग्राऊंडला खूप काम चालतं तसं या प्रेझेंटेशनच्या मागे बरंचसं काम झालेलं आहे. तर धन्यवाद, तुम्ही सगळे लोक आलात आणि असाच आपला कार्यक्रम दर महिन्याला चालू राहील. ओके, थँक्यू व्हेरी तुम्हा मच. सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला. धन्यवाद. बाय. थँक्यू. धन्यवाद.